नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। या विशेष बुलेटिनमध्ये विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अवघ्या राज्यामध्ये अवघ्या देशामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलंय आणि त्याचं कारण आहे गेल्या 4 वर्षांमधली महाराष्ट्रातली बदललेली राजकीय परिस्थिती। सध्याचं महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी तयारी जोरात सुरू आहे। दुसऱ्या तिसऱ्या टप्प्याचे उमेदवार जाहीर झालेले आहेत, उमेदवारी अर्ज भरले जात आहेत। मात्र अनेक ठिकाणी जागा वाटपाचा उमेदवार निवडीचा घोळ सुटत नाहीये। चित्र महायुतीतही तसंच आहे आणि महाविकास आघाडीमध्येही तसंच आहे। हे सगळं करत निवडणुकांना सामोरा जात असलेला महाराष्ट्र 4 जून या तारखेकडे नेमकं कसं पाहतो? महाराष्ट्राचा 4 जून साठीचा मूड नेमका काय आहे? महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे? महाविकास आघाडीला पुढे न्यायचं की महायुतीला पुन्हा एकदा सत्तेवर बसवायचं? महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी पोल काय सांगतो, लोकांचं मन काय सांगतं, हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला एबीपी माझा आणि सी वोटरच्या या आजच्या ओपिनियन पोलमधून। आजच्या ओपिनियन पोलमध्ये काय असेल? आजच्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट असेल। सगळेच्या सगळे म्हणजे 48 मतदारसंघ, या मतदारसंघामधलं चित्र काय असणार आहे? या मतदारसंघामध्ये कुणाला आघाडी मिळू शकते, कुणाला पिछाडी मिळू शकते? या मतदारसंघांमध्ये 2019च्या तुलनेमध्ये चित्र बदलणार आहे का? महाराष्ट्रामध्ये बदललेल्या युत्या आघाड्या यांचा काय परिणाम आत्ताच्या लोकसभा निवडणुकांवर होतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या ओपिनियन पोलमधनं मिळणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा हा ओपिनियन पोल आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये केलाय, म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र इथल्या सीट्सची आपण प्रत्येक विभागनिहाय माहिती घेणार आहोत। या विभागांमध्ये कोणकोणते मतदारसंघ कोणाकडे जाऊ शकतात, इंडिया आघाडीकडे जाऊ शकतात की एनडीएकडे जाऊ शकतात, महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात की महायुतीकडे जाऊ शकतात, याची तर आपल्याला माहिती मिळणारच आहे। पण त्याचबरोबर एकूण राज्याचं चित्र स्पष्ट होणार आहे। याशिवाय देशाचं चित्र काय सांगतं ते सुद्धा या पोलमधनं स्पष्ट होणार आहे। या सगळ्या माहितीची किंवा ही जी सगळी आकडेवारी आपल्या समोर येते त्या आकडेवारीचं नेमकं विश्लेषण कसं करायचं यासाठी गेस्ट आत्ता आपल्या सोबत आहेत। एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर माझ्या सोबत आहेत। अभय देशपांडे राजकीय विश्लेषक स्टुडिओमध्ये माझ्या सोबत आहेत। याशिवाय भाजपचे आमदार आणि नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। शिवसेनेचे नेते भरत गोगावले या चर्चेमध्ये सहभागी होतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते सचिन अहिर आपल्या सोबत असतील आणि काँग्रेसकडून सचिन सावंत आपल्या सोबत असतील। जे सगळे जोडले गेलेले आहेत आता त्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये मनापासून स्वागत। आणि या संपूर्ण ओपिनियन पोलची सुरुवात करण्यासाठी आता ग्राफिक्स सेंटरमध्ये जाऊयात, तिथून सुरुवात करूयात। विदर्भापासून विदर्भाची आकडेवारी काय सांगते हे जाणून घेण्यासाठी ग्राफिक्स सेंटरमध्ये आपल्या समोर महाराष्ट्रातले सगळे मतदारसंघ आहेत। ही जी पहिली लाईन तुम्ही पाहताय हे सगळे विदर्भातले मतदारसंघ आहेत। 10 मतदारसंघ आहेत विदर्भातले। त्यानंतर मराठवाड्यामधले 8 मतदारसंघ आहेत। पश्चिम महाराष्ट्रामधले मतदारसंघ आहेत। उत्तर महाराष्ट्रामधले 8 मतदारसंघ आणि कोकण आणि मुंबईचा विचार केला तर कोकणातले 6 आणि मुंबईमधले 6 असे महाराष्ट्रातले 48 मतदारसंघ आहेत। आपण सुरुवात करूयात विदर्भापासून। विदर्भाची सुरुवात करताना पहिला मतदारसंघ रामटेक। काय सांगतं रामटेकचं चित्र? रामटेकमध्ये शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत राजू पारवे। राजू पारवे काँग्रेसचे आमदार होते। निवडणुकीच्या अगदी काही दिवस अगोदर पक्ष बदलला, शिवसेनेमध्ये गेले। महाविकास आघाडीकडून श्यामकुमार बर्वे यांची उमेदवारी ही सुद्धा अत्यंत नाट्यमय होती। त्यांना उमेदवारी शेवटच्या क्षणी द्यावी लागली कारण त्यांच्या पत्नींनी जो फॉर्म भरला होता तो जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे रद्द झाला आणि वंचित बहुजन आघाडीने इथे किशोर गजबे यांना पाठिंबा दिला, आपला उमेदवार म्हणून घोषित केले। लढत कशी होणार आहे? अत्यंत चुरशीची लढत असणार आहे। कोणत्याही पक्षाला इथे सहजपणे ही जागा मिळवता येणार नाहीये आणि ही जी चुरशीची लढत आहे त्याचा निकाल काय सांगतो? राजू पारवे यांना आघाडी मिळताना दिसते या मतदारसंघामध्ये। आपण पुढचा मतदारसंघ पाहूयात विदर्भातला नागपूर। बऱ्याच जणांनी या मतदारसंघाबद्दल अंदाज आधीच बांधलेला आहे। भाजपचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आहेत आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे विकास ठाकरे यांना। हा विजय सोपा मानला जातोय नितीन गडकरी यांच्यासाठी। वर्धा मतदारसंघ, विद्यमान खासदारांना इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे महायुतीकडून, त्यामुळे भाजपकडून रामदास तडस हेच या मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत। तर महाविकास आघाडीनं अमर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र साळुंके चुरशीची लढत असणार आहे आणि या चुरशीच्या लढतीमध्ये पुन्हा एकदा महायुती ही जागा आपल्याकडे कायम ठेवताना दिसते। रामदास तडस आघाडी घेताना दिसते।
सगळ्यांचं लक्ष लागलेला आणखी एक महत्त्वाचा विदर्भातला मतदारसंघ अमरावती। अमरावतीमध्ये कुणाला ही सीट दिली जाणार महायुतीमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। अगदी शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा अत्यंत नाट्यमय रीतीने भाजपकडून महायुतीकडून नवनीत राणा यांना ही उमेदवारी घोषित झाली। त्याच तिथल्या विद्यमान खासदार होत्या पण अपक्ष होत्या। बळवंत वानखेडे यांना काँग्रेसने या मतदारसंघामध्ये उमेदवारी घोषित केलेली आहे, तर दिनेश बुब यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे प्रहार पक्षाकडून। हा विजय सोपा मानला जातोय नवनीत कौर राणा यांच्यासाठी, जे सध्या विद्यमान खासदार आहेत। अकोला मतदारसंघ अनुप धोत्रे भाजपचे इथले उमेदवार आहेत। त्यांचे वडील संजय धोत्रे हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसनं इथे उमेदवारी दिलेली आहे अभय पाटील यांना, आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातला आणखी एक महत्त्वाचा उमेदवार आहेत। पण इथे विजय मात्र सोपा मानला जातोय, आणि तो कुणासाठी, तर तो अनुप धोत्रे यांच्यासाठी। बुलढाणा मतदारसंघ महायुतीमध्ये होता अगोदर हा मतदारसंघ। शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे, विद्यमान खासदार आहेत। नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे गटाकडे ही सीट गेलेली आहे, त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। आणि वंचित बहुजन आघाडीने इथं आपला उमेदवार दिलाय वसंत मगर। पण ही जी लढत असणार आहे ही अत्यंत काटेकी टक्कर असणार आहे। इथे आत्ता जरी दिसत असलं की शिवसेना ठाकरे गटाला आघाडी मिळते, तरीही निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जर काही बदल घडले तर या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर असल्यामुळे चित्र पलटू सुद्धा शकतं। भंडारा गोंदिया सुनील मेंढे भाजपचे उमेदवार आहेत। निवडणुकीच्या साधारण 1 वर्ष अगोदर सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली जाईल की नाही याबाबत बरेच चर्चा होत होती, पण शेवटच्या क्षणाला महायुतीकडून पुन्हा एकदा सुनील मेंढे यांच्यावरच विश्वास दाखवण्यात आला। प्रशांत पडोळे यांना काँग्रेसकडून इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर वंचित बहुजन आघाडीने इथे संजय केवट यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। पहिल्या टप्प्यातला हा मतदारसंघ आहे, पण या मतदारसंघातली जी लढत असणार आहे ती काटेकी टक्कर असणार आहे, कारण काँग्रेसचं बऱ्यापैकी प्राबल्य या मतदारसंघामध्ये आहे। आघाडी मिळताना दिसते सुनील मेंढे यांना, मात्र विजय सहज आणि सोपा सुनील मेंढे यांच्यासाठी असणार नाहीये। गडचिरोली चिमूर असा हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजपनं अशोक नेते यांच्यावरच विश्वास दाखवलाय, तेच विद्यमान खासदार आहेत, आणि त्यांच्या विरोधात एक नौखा उमेदवार दिलेला आहे, एक नव्यानं राजकारणात उतरणारा उमेदवार दिलेला आहे नामदेव किरसान काँग्रेसनं। महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत। वंचित बहुजन आघाडीनं हितेश मडावी यांना इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। जरी नामदेव किरसान पहिल्यांदाच इथे येत असले तरी सुद्धा लढत मात्र चुरशीची होणार आहे। अशोक नेते यांना धक्कादायकरित्या इथे पिछाडी मिळताना दिसते। विदर्भात गेल्या वेळेला 2019ला फक्त 1 जागा मिळाली होती काँग्रेसला, पण इथे मात्र दुसऱ्या एका मतदारसंघात म्हणजे गडचिरोली चिमूरमध्ये काँग्रेसला आघाडी मिळताना दिसते, पण लढत चुरशीची असणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे चंद्रपूर। 2019ला हा एकमेव मतदारसंघ होता जिथे काँग्रेसनं आपला उमेदवार निवडून आणला होता। सुधीर मुनगंटीवार यांना यावेळेस महायुतीनं या मतदारसंघामधून रिंगणात उतरवलेले आहे। भाजपचे सध्याचे राज्यातले मंत्री आहेत, आणि त्यांच्या विरोधात इथले जे खासदार होते बाळू धानोरकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसनं तिकीट दिले। प्रचंड चर्चा झाली होती हे तिकीट कुणाला द्यायचं, कारण काँग्रेसमध्ये बरेच मतभेद होते, बरेच वादावादी होत्या या सीटवरून। अखेर प्रतिभा धानोरकर यांना ही सीट जाहीर झाली, आणि राजेश बेले वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये ही लढत असणार आहे। पण ही लढत काटेकी टक्कर असेल। जरी मंत्री आणि भाजपचे मातब्बर नेते सुधीर मुनगंटीवार यांना इथे आघाडी मिळताना दिसत असली तरी ही टक्कर काटेकी असेल, त्यामुळे प्रतिभा धानोरकर या सुद्धा तितक्याच ताकदीने या मतदारसंघामध्ये वावरताना दिसतात, पुढे जाताना दिसतात। यानंतर विदर्भातला शेवटचा मतदारसंघ यवतमाळ वाशिम। शेवटच्या क्षणापर्यंत दोन्हीकडून नाट्यमयरित्या हा मतदारसंघ कुणाला जाणार याबाबत चर्चा होत्या। खरं तर भावना गवळी या इथल्या विद्यमान खासदार होत्या, आपल्याला पुन्हा एकदा तिकीट मिळावं यासाठी आग्रही होत्या, पण अखेरच्या क्षणी भावना गवळी यांचा पत्ता कट झाला, आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना या मतदारसंघामधनं उमेदवार म्हणून उतरवण्यात आलं शिवसेनेकडून। तर शिवसेना ठाकरे गटानं आपला उमेदवार आधीच घोषित केला होता, संजय देशमुख यांना उमेदवारी दिली होती, आणि वंचित बहुजन आघाडीकडून अभिजित राठोड यांना या मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट इथे आमने सामने असणार आहेत। लढत चुरशीची असेल, आणि या लढतीमध्ये संजय देशमुख म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार यांना इथे आघाडी मिळताना दिसते।
विदर्भातल्या जागांचं हे चित्र आपण पाहिलं. हे चित्र बरंच बोलकं आहे. गेल्या वेळी जी जागा काँग्रेसनं आपल्याकडे राखली होती ती जागा काँग्रेसला आत्ता राखता येताना दिसत नाहीये, पण दुसरी एक जागा काँग्रेसला इथे मिळताना दिसते. हे सगळं चित्र आणि त्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायच्यात. फक्त 30 सेकंदांचा एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. You walk. You move. You conquer. You are literally timeless. From the house of Cotton King, Pixel Premium Cotton Trousers. विदर्भातले सगळे 10 मतदारसंघ, त्या 10 मतदारसंघांमधले उमेदवार आणि कुणाला आघाडी मिळू शकते हे सगळं चित्र तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं. पण याचे राजकीय अर्थ नेमके काय निघतात महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीने याबाबत आपण चर्चा करूया. या चर्चेमध्ये एबीपी माझाच्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह एडिटर सरिता कौशिक या सुद्धा सहभागी झाल्या. त्यांच्याशीही आपण बोलणार आहोत. सध्या त्या विदर्भामध्येच आहेत, ग्राउंड रिपोर्ट तिथून करतात. पण सुरुवातीला राजू खांडेकर यांच्याकडे जाते. सर, 10 मतदारसंघाचं चित्र आपण पाहिलं. तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, माझी पहिली प्रतिक्रिया जी आपल्या सगळ्यांनाच जाणवत आहे की महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर आहे. गेल्या खेपेला आपण बघितलं होतं, आता आपल्या सर्वेमध्ये पुढे येतील की महाराष्ट्रामध्ये मतांचं प्रमाण काय आहे दोन्ही पक्षांना. गेल्या खेपेचा जो सर्वे होता त्याच्यामध्ये 42.1 आणि 42.7 असं जवळपास एक अगदी काटेकी टक्कर अशा स्वरूपाचं मतदान होताना आपल्याला दिसत होतं. आणि त्यावेळेला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या महायुतीला 28 जागा आणि महाविकास आघाडीला 20 जागा असं त्यावेळेचं चित्र होतं. आत्ता विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर काटेकी टक्कर आहे. विदर्भामध्ये गेल्या खेपेला ऑलमोस्ट सगळ्या जागा भाजपनं जिंकल्या होत्या. या खेपेला किमान 2-3 मतदारसंघ असे आहेत की जिथं भाजपला गेल्या खेपेचा परफॉर्मन्स रिपीट करण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. अभय सर? नाही, निश्चितपणे मागच्या वेळेस जसा आज उल्लेख केला, एक चंद्रपूर सोडलं तर बाकी सगळ्या जागांवर मोठ्या फरकाने भाजपाने ते सगळे विजय मिळवलेले होते. परंतु तशी परिस्थिती आत्ता नाही. निश्चितपणे अनेक मतदारसंघामध्ये, विशेषतः चंद्रपूरमध्ये तर आहेच आहेत. म्हणजे तुम्ही ते रिंगणात उतरवलेत म्हणणार का त्यांना रिंगणात ढकललंय म्हणणार, कारण मुनगंटीवार काय फार उत्सुक नव्हते ती निवडणूक लढवण्यासाठी. आणि जे काही ग्राउंड रिपोर्ट आत्ता येत आहेत त्यामध्ये आपल्याकडे जरी कल दिसत असला तरी साधारणतः जो तिथे एज आज निश्चितपणे काँग्रेसला दिसतोय. नेमकं ओपिनियन पोलमध्ये गडचिरोलीमध्ये जो एज काँग्रेसला दाखवला आहे तिथे जो ग्राउंड रिपोर्ट किंवा तिकडच्या लोकांकडनं जी माहिती घेतली त्याप्रमाणे अशोक नेते यांना थोडासा एज देतो. पण ओव्हरऑल टॅली जी आहे तीच होते. अमरावतीमध्ये नेहमीप्रमाणे नवनीत राणा आणि रवी राणा विरुद्ध सर्व असं चित्र याही वेळेत चिन्ह फक्त बदललेली आहेत. परंतु एक दिसतंय की या निवडणुकीमध्ये आपण आता ज्याचा उल्लेख केला त्या वंचितची भूमिका एक महत्त्वाची असणार आहे. साधारणतः वंचित किती मतांची विभागणी करणार, मागच्या वेळेस एवढी नाही तरी जी काही विभागणी करेल त्याचा चुरशीच्या निवडणुकीवर निश्चितपणे काही ना काहीतरी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मला वाटतं की अतिशय चुरशीची निवडणूक आहे. म्हणजे नागपूरमध्ये साधारणतः ढोबळमानाने एक अंदाज सर्व लोकांकडून जो व्यक्त होतोय तो या पोलमध्ये आलेला आहे. परंतु बाकीच्या सगळ्या लढती ज्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः वर्ध्यामध्ये बाहेरनं उमेदवार आणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट ती निवडणूक लढवतोय. त्याचप्रमाणे रामटेकमध्ये काँग्रेसमधून उमेदवार आणून शिंदेची शिवसेना निवडणूक लढवते. निश्चितपणे याचे मला वाटतं की परिणाम पाहायला मिळतात आणि दिसतात. तुमचं काय मत आहे? समाधानी आहात का या चित्राबद्दल की अतिसमाधानी आहात? नाही, समाधानी आहे, परंतु यापेक्षा चांगला रिझल्ट भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. कुठल्या जागांवर? कारण आपण बघताय की आपण दाखवलं बुलढाणा, त्यानंतर गडचिरोली आणि यवतमाळ. तर यवतमाळच्या बाबतीत आपलं एक म्हणणं खरं आहे की कॅन्डिडेट आम्ही दुसऱ्या याच्यातून 2 शिवसेनेचे आहेत. तर त्याच्यापैकी बुलढाण्यात आपण रविकांत तुपकरला त्यामुळे काउंटच केलं नाही. रविकांत तुपकर हाही त्या ठिकाणी मतदान घेणार आहे. त्यामुळे रविकांत तुपकर, वंचितचा उमेदवार आणि खेडेकर अशा प्रकारे तिघांमध्ये विभागणी होणार आहे. आणि प्रतापराव जाधवही त्या ठिकाणी निवडून येतील असं माझं ठाम मत आहे. दुसरा, गडचिरोलीच्या विषयी काय अडचण असायचं कारण नाहीये, कारण नेते त्या ठिकाणी आमचं संघटनेचं नेटवर्क आहे, आमचे आमदार आहेत आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून विदर्भामध्ये
खूप निधी आणि कामं केलेत. म्हणजे केंद्राच्या माध्यमातून गडकरी साहेबांनी केलेली कामं आणि देवेंद्रजींची शिदोरी आमच्याकडे त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे. आता आपण जो यवतमाळचा बोलतोय याची मी विजयाची गणितं सांगतो की आपण बघाल की तिथल्या संजय राठोड आणि भावना गवळींचा त्या ठिकाणी राजकीय त्या ठिकाणचं वैमनस्य होतं आणि त्याच्यामुळे ही खूप चर्चेत आली होती सीट. परंतु ज्या वेळेला ही सीट देण्यात आली त्यावेळेला याची जबाबदारी तिथले आमचे मदन येरावार असतील, संजय राठोड असतील, जे मासबेस लीडर आहेत. भारतीय जनता पार्टीचे तिथे आमदार आहेत, राष्ट्रवादीचा एक आमदार आहे आणि त्याच्यामुळं जी पक्षाची आमची टीम आहे आणि आमदारांनी ती निवडणूक ओन केली. तर ज्या आमच्या राजश्री नाईक आहेत, आपण जर बघाल की राजश्री पाटील यांची जर आपण भाषणं ऐकली ते खूप अपिलिंग होत आहेत आणि त्यांचं माहेर त्या ठिकाणी असून त्यांची जी गोदावरी अर्बन क्रेडिट सोसायटी आहे त्या माध्यमातून त्यांनी खालच्या महिला बचत गट असतील, ग्रासरूटपर्यंत काम आहे आणि कधी कधी लोकांना नवं असतं ते हवं असतं, भावत असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं ती एक मी तर म्हणून सरप्रायझिंग अशा प्रकारचा चांगला विजय त्या ठिकाणी मिळेल. किंवा जो सर्वे नाही दिसत आहे तसा result त्याच्यावरच मिळेल असं बोललो तुम्हाला मी. वाटतंय? सर्वे दिसत नाही त्याच्यामुळं या तिन्ही जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे विदर्भातल्या राहतील आणि मागच्या वेळेला एकच जागा त्यांना त्या ठिकाणी चंद्रपूरची मिळाली होती. चंद्रपूरची जागा सुद्धा सुधीर भाऊ येतायचे आपण दाखवताय. त्याच्यामुळे मागच्या वेळेसारखाच 100% निकाल भारतीय जनता पार्टीने आमच्या बाजूने या ठिकाणी मिळेल. अमरावतीमध्ये तुमच्याच महायुतीचे घटक असणारे बच्चू कडू विरोधात आहेत. त्याचबरोबर तिकडचे आनंदराव अडसूळ असतील किंवा बाकी खोडके असतील, हे सगळ्यांचा विरोध असताना म्हणजे तिथे किती आव्हान आहे असं वाटतं? नाही, मला एक सांगा देशपांडे साहेब, सगळीकडे आव्हान आहेत, सगळीकडे आलबेल बाकीच्या पक्षांमध्ये निवडणुका म्हटल्या की रुसवे राग लोभ हे सगळं असतं. पण आमच्याकडे एक डॅमेज कंट्रोल नावाची जी सिस्टीम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपणही आकलन करत असाल की त्या वेळेला त्या घटकांना त्या ठिकाणी भेटून आता अडसुळांचा विषय देवेंद्रजींनी संपवलेला आहे. अडसूळ त्या ठिकाणी कामाला लागलेत. बच्चू भाऊंचा येतो ना मी, बच्चू भाऊंचं जे आहे, बच्चू भाऊंचं त्यांचं वैयक्तिक राहण्याचं आणि त्यांचं वैमनस्य होतं. परंतु बच्चू कडू त्या ठिकाणी काँग्रेसला मदत करत नाहीत. बच्चू कडूने तिसरा दिनेश बुब नावाचा उमेदवार उभा केलाय. त्याच्यामुळे ही तिरंगी लढत होणार आहे आणि स्वाभाविकपणे स्वाभिमानची एक स्वतंत्र त्यांची चेन आहे. भारतीय जनता पक्षाचं नेटवर्क आणि कुणी किती बोललं, भारतीय जनता पार्टीचं कितीही कुणी बोललं, तो मतदार ओन करणारा नेता नाही, पक्षाचं मतदान असतं आणि त्याच्यामुळे फार फरक असे किरकोळ कोण नाराज पूर्ण विश्वास आहे. याच्या बाबत आपल्याला शिवसेनेचं मत जाणून घ्यायचं. शिवसेनेच्या दोनही बाजूंचं, शिंदे गटाचं सुद्धा आणि उद्धव ठाकरेंचं सुद्धा. काँग्रेसचे नेते सुद्धा सचिन सावंत आता आलेल्या चर्चेमध्ये. 30 सेकंदाचा फक्त ब्रेक घेऊन लगेच परत येते. पाहत रहा एबीपी माझा. सोनाई पशु आहार, ज्याच्यामुळे 3-4 लिटर दूध हमखास वाढते, सोबत वाढीव फॅट, SNF आणि प्रोटीन सहित. आता तुम्ही पण थोडक्यात समाधान मानू नका, आजच आणा सोनाई पशु आहार. आईच्या प्रेमाची सात्विक शुद्धता, सर्वश्रेष्ठ गुणवत्ता हीच आमची विशेषता. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड सोनाई. चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भरत गोगावले शिवसेनेचे नेते आता आपल्या सोबत आहेत. भरत गोगावलेजी, मी तुम्हाला पूर्ण विदर्भाचं नाही विचारणार, मला फक्त एका मतदारसंघाचं सांगा. यवतमाळ वाशिम बद्दल इतका गोंधळ का झाला? यवतमाळ वाशिम मधला जो काही गोंधळ होता तो सगळ्यांनी बसून ठरवून तो मिटवलेला आहे. काही मतदारसंघामध्ये थोडंफार असे गोंधळ होत असतात आणि ते नेते मंडळींनी बसून व्यवस्थितरित्या मिटवलेला. आता प्रवीण भाऊ दरेकरांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे ती वस्तुस्थिती आहे. काही अडचण नाही, काही नाही. पहिला जो काही बऱ्याचशा ठिकाणी गोंधळ होता तो गोंधळ आता संपलेला, सगळे कामाला लागलेले आहेत आणि ती सीट आमच्या राजश्रीताईची 100% विन आहे, त्यामध्ये कुठेही काळजी करायचं कारण नाही. म्हणजे यवतमाळ वाशिम बद्दल तुम्ही समाधानी आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की काही डॅमेज कंट्रोल करण्याची गरज नाही, परिस्थिती आटोक्यात आहे. सचिन अहिरजी, विदर्भातली परिस्थिती तुम्ही ऐकली, तुमच्या पक्षाबद्दलचं काय तुमचं आकलन आहे विदर्भातलं? अगदी थोडक्यात प्लीज. नाही,
हे एक ट्रेंड जे दिसत होतं त्यात निश्चितपणे खिंडार पडताना आपल्याला पाहायला मिळते. रामटेकची जर योग्य रीतीने जर काँग्रेसचे उमेदवार त्या राहिले असते तर तिकडे देखील बदल आपल्याला पाहायला मिळाला असं. पण एक गोष्ट नक्की आहे की दोन्ही सीट जिकडे शिवसेनेची आहे ती आम्ही आघाडी घेताना पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी नरेंद्र मोदीजींचा चेहरा आपण लोकांसमोर विदर्भामध्ये जे घेऊन जाण्याचं काम किंवा देवेंद्रजींचा घेऊन जाण्याचं काम करतोय, पर्याय म्हणून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भारी पडताना या काही मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमरावतीची जशी सिच्युएशन चेंज होईल, अमरावतीमध्ये गेल्यावेळी मागासवर्गीय, मुस्लिम आणि NCPचा सपोर्ट असल्यामुळे राणाजी निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांचा सपोर्ट कुठेही राहणार नाही. अर्थात भारिप कोणाकडे मतं घेईल काय घेईल हा वेगळा जरी भाग असला तरी देखील शिवसेनेची मतं काँग्रेसला कन्वर्ट करण्याची कसोटी आमच्यावरती आहे. ती जर झाली तर अमरावतीची पण निवडणूक ही निश्चितपणे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. सचिन सावंतजी, चंद्रपूरची जागा मागच्या वेळेस एकमेव होती जी विदर्भात काँग्रेसला मिळाली होती. यावेळेस मात्र ती जागा तुमच्याकडे राहताना दिसत नाहीये, पण थोडीशी आशा तुम्हाला गडचिरोलीमध्ये. नाही, मला असं वाटतं की म्हणजे तुमचा ओपिनियन पोल हा ओपिनियन आहे. खऱ्या अर्थाने जनतेचं ओपिनियन आमच्या बाजूला आहे अशा तऱ्हेचं आमचं मत आहे. याचं कारण असं की चंद्रपूरमध्ये आताची परिस्थिती जी आहे ती मुनगंटीवार साहेबांचा तोल कसा ढासळत चाललेला आहे हे आपण आपल्या त्यांच्या प्रचाराच्या एकंदर ज्या रीतीवरनं आणि त्यांनी जे भाषण केलं त्यातनं देखील दिसलं असेल. खालच्या स्तरावरती संपूर्णपणे एक सहानुभूतीचा जो भाग आहे तो आमच्या उमेदवाराला तिथे मिळतोय. आणि संपूर्ण म्हणजे मला माहित नाही 6-1 का आपण म्हणतो आहोत. मला असं वाटतं की एकंदरच चित्र आता बदलत चाललेलं आहे आणि त्याचं चित्र आता महाराष्ट्रामध्ये दिसतं. आणि म्हणूनच हे डेस्परेशन जे आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने CBI EDचा वापर करतो वाटत होतं, तर मग इतका वेळ का झाला ती उमेदवारी जाहीर करायला प्रतिभा धानोरकरांची? नाही, असं आहे की तो म्हणजे त्या संदर्भामध्ये अजूनही भारतीय जनता पक्षाचे अनेक ठिकाणी उमेदवार झालेले नाहीत. त्यांचा जो तिढा या महायुतीचा अजून सुटलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. तो आमच्याकडे तरी वेळीच त्याबद्दल निर्णय झालेला आहे. आणि 2-3 लोक उमेदवार असतात ज्याच्यामध्ये त्यांची इच्छा असते, त्यामुळे त्यामध्ये संघर्ष होणं साहजिक आहे. बरं, त्या पुढच्या चर्चेकडे जाण्याच्या आधी मी एक गोष्ट मला सांगायची होती की हा जो सर्वे आहे हा शेवटचा ओपिनियन पोल आहे. आता याच्यानंतर ओपिनियन पोल परत येणार नाही. हा जो आहे सर्वे हा 11 मार्च ते 12 एप्रिल या एका महिन्याच्या काळामध्ये केला गेला होता सी वोटरकडून आणि 57,566 एवढं सॅम्पल साईज होतं. मला असं वाटतं की कविता तू पुढच्या आता मराठवाड्याकडे जाण्याच्या आधी सरिता तिथं फिरतीये सध्या, त्यामुळे सरिताचं आत्ताच्या स्थितीबद्दलचं आकलन आपण समजून घेऊ आणि मग नंतर. येस सरिताजी, प्रश्न तुम्हाला असा आहे की आता तुम्ही सगळ्या मतदारसंघामध्ये फिरताय, कुठले मतदारसंघ तुम्हाला अत्यंत चुरशीचे वाटतायत आता? खरं तर मी पहिले या ओपिनियन पोल बद्दल कविता सांगते. जे तू सांगितलं त्यातनं आपल्याला कुठल्या प्रश्नांचं उत्तर अपेक्षित होतं, तर त्यातलं सगळ्यात महत्वाचा भाग हा होता की सध्याच्या काळामध्ये विदर्भ म्हटलं की तो भारतीय जनता पक्षाचा गड आहे आणि तो गड ह्या सगळ्या बदललेल्या समीकरणानंतर भाजपाला टिकवता आला का हा प्रश्न पहिलं तर क्रमांक 1 वर आहे. त्यात जर बघितलं तर गेल्या खेपेला सुद्धा भाजपाकडे 5 जागा होत्या. या खेपेला नवनीत राणा या त्यांच्याकडे आल्या, त्यांच्या चिन्हावर लढतात आहेत आणि 6 जागा आपल्या पोलमध्ये दिसतात आहेत. त्यामुळे भाजपाला धक्का लागला नाही असं म्हणता येतं. कुठंतरी नवनीत राणा यांना त्यांच्यात पकडलं, म्हणजे आता चिन्हावर उभ्या आहेत, त्यामुळे भाजपाचंच गणित वाढलेलं आहे. आता दुसरा प्रश्न महत्वाचा हा होता की काँग्रेस जो विदर्भात जिंकायचा आणि विदर्भ जिंकला की महाराष्ट्र जिंकायचा, त्या काँग्रेसला शेवटी परत एकदा विदर्भात बरंच नेतृत्व आता काँग्रेसनं दिलंय. नाना पटोले आहेत, विजय वडेट्टीवार आहे, या नेतृत्वाला परत काँग्रेसची वापसी विदर्भात करता येते का? तर तसं बघितलं तर काँग्रेसला 1 जागा होती आधी बाळू धानोरकरची आणि ती आत्ताच्या या ओपिनियन पोलमध्ये आपल्याला गडचिरोलीची दिसते. त्यामुळे फक्त जागा कायम ठेवलीये. काँग्रेसला आपला गड या इतकं नेतृत्व दिल्यानंतरही वापस खेचता आलेला नाहीये. प्रश्न आहे तो म्हणजे शिवसेनेचा आणि दोन्ही सेनेचे नुकसान झालेलं आपण दिसतंय. हे जे काही फाटाफूट झाली त्यामध्ये गेल्या खेपेला जर बघितलं तर ज्या 3 जागा शिवसेनेकडे होत्या
त्यातील आता एक आपल्याला एकनाथ शिंदेकडे गेलेली दिसते, 2 उद्धव ठाकरेंकडे गेलेल्या दिसतात. म्हणजे एकंदरीत दोन्हीही सेनेचा जी ताकद विदर्भात होती ती ताकद कमी होताना दिसली. त्यामुळे रामटेक, बुलढाणा आणि यवतमाळ, वाशिम यामध्ये शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना नेमकं काय करते यावर विदर्भातलं सेनेचं एकूण यश काय ते समजेल आपल्याला. आता विदर्भातलं चित्र पाहिल्यानंतर वळूयात मराठवाड्याकडे. मराठवाड्यामध्ये 8 मतदारसंघ आहेत लोकसभेचे. पहिला मतदारसंघ आहे हिंगोली. हिंगोलीचं चित्र शेवटच्या क्षणी जाहीर केलेला उमेदवार इथे बदलावा लागला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि हेमंत पाटील जे सिटिंग खासदार होते इथले त्यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी या मतदारसंघामध्ये महायुतीची घोषित झाली. महाविकास आघाडीने इथं नागेश पाटील आष्टीकर यांना रिंगणात उतरवले तर वंचित बहुजन आघाडीचे बीडी चव्हाण हे रिंगणामध्ये आहेत. लढत अत्यंत चुरशीची होणार आहे, एकतर्फी होणार नाहीये आणि चुरशीच्या लढतीमध्ये चित्र बदलताना दिसत आहे. नागेश पाटील आष्टीकर शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडी घेताना दिसत आहेत. त्यामुळे जी आत्ताच्या समीकरणानुसार जागा महायुतीकडे होती ती महाविकास आघाडीकडे जाताना दिसतेय. नांदेड मतदारसंघ पुन्हा एकदा अत्यंत चुरशीचा मतदारसंघ, कारण इथलं मातब्बर नेतृत्व आणि 2019 मधले इथले उमेदवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नुकतेच अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत. प्रतापराव चिखलीकर इथले विद्यमान खासदार आहेत, त्यांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे महायुतीकडून. तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांच्यावर विश्वास टाकण्यात आलेला आहे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीनं अविनाश भोसीकर यांना इथून उमेदवारी दिलेली आहे. मात्र या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर असणार आहे. अशोक चव्हाण जरी आपली ताकद घेऊन भाजपमध्ये गेले असले तरी काँग्रेसची ताकद कमी होताना दिसत नाही, कारण टक्कर काटेकी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी सगळी उलथापालथ होऊनही हा मतदारसंघ काँग्रेस आघाडी घेताना दिसते. काँग्रेससाठी ही अत्यंत दिलाशाची बाब, कारण अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, पण अशोक चव्हाणांचा गड असलेल्या नांदेडमध्ये महाविकास आघाडी ही काटेकी टक्करमध्ये आघाडी घेताना दिसते. परभणी मतदारसंघाचं चित्र पाहूयात. शिवसेनेकडे होता 2019 मध्ये हा मतदारसंघ आणि संजय जाधव शिवसेनेचे उमेदवार इथून होते जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबले आणि महाविकास आघाडीनं त्यांनाच उमेदवारी घोषित केली. पण इथून काहीसं वेगळं चित्र दिसलं ते महायुतीकडून. महायुतीनं इथं उमेदवार बाहेरच्या जिल्ह्यातून आणला असं म्हणता येईल. महादेव जानकर ज्यांना माढामधनं उमेदवारी महाविकास आघाडी देत होतं ते महायुतीमध्ये आले आणि त्यांना महायुतीनं उमेदवारी दिली परभणीमधून. त्यामुळे रासपचे महादेव जानकर या मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार आहेत आणि पंजाबराव डक हवामान तज्ज्ञ, हवामानाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात, त्यांना वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे. पण एकतर्फी विजय होताना दिसतोय, सोपा विजय होताना दिसतोय. कुणाचा? तर संजय जाधव यांचाच पुन्हा, विद्यमान खासदार जे आता महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचा. पुढचा मतदारसंघ आहे जालना. सध्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या मतदारसंघातनं प्रतिनिधित्व करतात गेली अनेक वर्ष. पुन्हा एकदा महायुतीनं त्यांच्यावरच विश्वास दाखवलाय. भाजपकडे ही सीट होती आणि काँग्रेसनं कल्याण काळे यांना इथे उमेदवारी दिलेली आहे. महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीनं प्रभाकर बाकळे यांना या मतदारसंघामधनं उमेदवारी दिलेली आहे. जालना महत्त्वाचं यासाठी सुद्धा आहे कारण जे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं ते याच जिल्ह्यामधनं, त्याचा काय परिणाम नेमका होईल या संदर्भात सुद्धा अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण इथे विजय मात्र सोपा दिसतोय. कुणाचा? रावसाहेब दानवे यांचा पुन्हा एकदा. त्यामुळे ही जागा महायुतीकडे जाताना दिसतेय. छत्रपती संभाजीनगर इथलं चित्र मात्र काहीसं अस्पष्ट आहे. का? कारण महायुतीनं अजूनही इथे आपला उमेदवार घोषितच केलेला नाहीये. पण महाविकास आघाडीनं पुन्हा एकदा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर विश्वास दाखवलाय. शिवसेना ठाकरे गटाकडनं ते या निवडणुकीच्या रिंगणात असतील. तर सध्याचे इथले खासदार MIMचे नेते इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही टक्कर सुद्धा काटेकी टक्कर असणार आहे. फक्त आता प्रश्न हा आहे की महायुती उमेदवारी इथून कुणाला देतीये. पण जरी महायुतीनं कुणालाही उमेदवारी दिली तरी NDA आणि इंडिया आघाडीचा विचार केला तर महायुती पिछाडीवर पडताना दिसते आणि चंद्रकांत खैरे हे आघाडीवर असलेले दिसतात. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा हा मतदारसंघ ओळखला जातो. पण टक्कर मात्र इथे काटेकी असणार आहे.
बीड लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम ज्या जिल्ह्यामध्ये दिसला होता तो हा मतदारसंघ. पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे इथून उमेदवार होत्या. त्यांची उमेदवारी कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे त्या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2 ऑप्शन होते, बजरंग सोनावणे आणि ज्योती मेटे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं बजरंग सोनावणे यांना इथून उमेदवारी देण्याला पसंती दाखवली. तर वंचित बहुजन आघाडीनं अशोक हिंगे पाटील यांना इथे उमेदवारी दिलेली आहे. पण ही लढत सुद्धा चुरशीची होणार आहे. कुणासाठी सुद्धा इथे विजय सोपा नसणार आहे. पंकजा मुंडे या आघाडीवर असतील पण लढत मात्र चुरशीची असणार आहे. पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव. पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना महाविकास आघाडीकडनं इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर जे आत्ता इथले खासदार आहेत त्यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र अर्चना पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. राणा जगजितसिंग पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. राणा जगजितसिंग पाटील हे सध्या भाजपचे आमदार आहेत. भाजपमधनं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो फक्त या उमेदवारीसाठी आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना पाटील इथून रिंगणामध्ये उतरलेत. तर भाऊसाहेब आंधळकर यांना वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघामध्ये सध्या उमेदवारी दिलेली आहे. पण इथे विजय मात्र सोपा दिसतोय. कुणाचा? पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकरांचा जे सध्या इथले विद्यमान खासदार आहेत. आणि आता शेवटचा मतदारसंघ मराठवाड्यामधला तो म्हणजे लातूर. पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना महायुतीनं इथून उमेदवारी दिलेली आहे. सुधाकर शृंगारे इथनं खासदार होते भाजपचे, त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्यावरच विश्वास टाकलाय. पण काँग्रेसनं मात्र शिवाजीराव काळगे यांना त्यांच्या विरोधात रिंगणामध्ये उतरवलंय. आणि नरसिंगराव उदगीकर वंचित बहुजन आघाडीचे इथून उमेदवार आहेत. विजय सोपा असेल कुणासाठी? सुधाकर शृंगारे जे भाजपचे इथले सध्याचे खासदार आहेत त्यांच्यासाठी हा विजय सोपा दिसतोय. त्यामुळे हे एकूण मराठवाड्याचं चित्र. राजू सर, अगदी थोडक्यात तुमची पहिली प्रतिक्रिया. जो मराठवाडा शिवसेनेसाठी गड मानला जात होता, त्याच्यामध्ये त्याचा सगळ्यात मोठा फटका हा मराठवाड्यामध्ये सत्ताधारी आघाडीला बसेल अशा प्रकारचे अंदाज होते. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी या आत्ता जे दिसतंय त्यामध्ये लढत जी आपल्याला पाहायला मिळते तर त्या पद्धतीनं चुरशीची लढत तिथं होताना दिसते. अपवाद जर सोडले तर ज्या पद्धतीचे कल येत आहेत तर त्याच्यामध्ये नांदेडचा सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. कारण असं आपण गृहीत धरून चाललेले आहोत की नांदेडमध्ये अशोक चव्हाण गेल्यानंतर ते पूर्णपणाने एकतर्फी होईल. पण तसं होत नाही. माझ्या मते नांदेड हा या सगळ्यामधला सरप्राइझिंग एलिमेंट आहे. राजीव सरांनी मराठवाड्यातला नांदेड या मतदारसंघाकडे लक्ष वेधलेलं आहे. कारण नांदेडमध्ये राजकीय उलथापालथ झाली तरीही काँग्रेस तिथे आघाडी घेताना दिसते. तुमच्यासाठी दिलासाची गोष्ट सावंतजी? निश्चितपणे म्हणजे नांदेडचा जर तुम्ही इतिहास बघितला तर तो काँग्रेसचा इतिहास आहे. म्हणजे स्वर्गीय शंकरराव चव्हाणांच्या पासून असेल आणि इतकं प्रचंड मोठं काम त्या याच्यामध्ये झालेलं आहे. सहकाराच्या माध्यमातून असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते तिकडे आहेत. काँग्रेसचा एक प्रकारचा जनमानसामधला प्रभाव मोठा आहे. बहुतेक वंचितचा तुम्हाला खूप मोठा फटका त्या तो मतदारसंघामध्ये म्हणजे एक त्यापेक्षा म्हणायचं झालं तर ऍक्सिडेंट होता त्यावेळेला. खऱ्या अर्थाने एवढी अपेक्षा नव्हती तितके मोठ्या पद्धतीनं वंचितकडे त्यावेळेला मतदान केलं 1.5 लाख आणि त्यामुळे अशोक चव्हाणांचा पराभव तेव्हा झाला होता. नंतर ते विधानसभेमध्ये वंचितचा प्रभाव पूर्णपणे गेला आणि आता मला वाटतं की त्याचं मला असं वाटतं की निष्प्रभ असू शकेल अशा तऱ्हेची परिस्थिती मला वाटते. त्यामुळे हा जो काही वसंत चव्हाणांच्या संदर्भामध्ये एक प्रकारचं ते आकर्षण आहे, त्यांनी जेव्हा फॉर्म भरायला गेले तिथपासूनच लोकांचा प्रभाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणि हे राज्यामधलं जे वातावरण आहे, ज्या पद्धतीनं पक्षांतर होतंय हे काही जनतेला तिथल्या आवडलेलं नाही, महाराष्ट्रामध्ये आवडलेलं नाही वस्तुस्थिती. पण बीड आणि जालन्यामुळे तुमच्यासाठी परिस्थिती फारच समाधानकारक मराठवाड्यातली दरेकरजी? नाही, मला वाटतं मराठवाड्यातही भारतीय जनता पार्टीसाठी उत्तम परिस्थिती राहणार आहे. आणि मी आपल्याला अत्यंत खात्रीनं सांगतो, नांदेडचा विजय हा सुद्धा प्रतापराव चिखलीकरांच्याच बाजूनं त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने ते विजयी होतील. याची कारणं आता जे सचिन सावंत यांनी सांगितलं की शंकरराव चव्हाण साहेब, अशोक चव्हाण साहेब सहकार. अशोक चव्हाण तर पुत्रच आहेत ना शंकरराव चव्हाण साहेबांचे. सहकार तर त्यांच्याच कारखाने, सहकारी संस्था अशोक चव्हाण साहेबांच्याच नेतृत्वाखाली आहेत ना. आणि जर अशोक चव्हाण साहेबांना पक्षात घेतलं, खासदार केलं, त्यांचा सन्मान होत असताना त्यांची जागा तिथे अशोक चव्हाण साहेब येण्याने जावं असं होऊ शकत नाही ना. कारण शेवटी त्यांना त्यांचं भविष्यातलं राजकारण आहे, त्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मला अजिबात नांदेडच्या बाबतीत 1% त्या ठिकाणी शंका नाही. कारण भारतीय जनता पार्टीतले ते सगळे आमदार कामाला लागलेत, अशोक चव्हाण साहेबांची टीम त्या ठिकाणी कामाला लागलेली आहे आणि त्यामुळं आणि एक प्रचंड जनसंपर्क प्रतापराव पाटील चिखलीकरांचा त्या ठिकाणी आहे.
अमित भाईंची परवाची सभा झाली ती एक रेकॉर्ड ब्रेक सभा त्या ठिकाणी झाली. पुन्हा मोदी साहेबांची सभा होती आणि त्याच्यामुळे नांदेडच्या विषयी मला अजिबात शंका वाटत नाही. आता प्रश्न हिंगोली, परभणी आणि संभाजीनगर आणि धाराशिव. नांदेडबद्दल इतके विश्वासू आहात तर तुमच्या दोनही इतक्या मोठ्या नेत्यांच्या सभा तुम्हाला त्याच मतदारसंघामध्ये का द्याव्याशा वाटतात? नाही, आता निवडणुका आहेत, सभा नाही घेणार तर आम्ही काय करणार, काय भजन करणार का? अरे आमची ती स्ट्रॅटेजी, आम्ही कुठे सभा घ्याव्या आणि जर तिथे आमचं मताधिक्य वाढणार असेल तर आम्ही काय दुर्लक्षित करायचं का? कुठे सभा घ्याव्यात, का घ्याव्या हे पक्ष ठरवत असतो ना. आता आम्हाला तिथे वाटतं की आणखी ताकद देण्याची आवश्यकता आहे, मताधिक्य वाढलं पाहिजे, त्याच्यामुळे सभा घेण्याची आवश्यकता म्हणजे जिथे जिंकणार आहोत तिथे सभा घ्यायचं ना असं आहे का? घेऊन जो मतदारसंघ सहज आपल्यासाठी क्रीम सीट असेल असं वाटत होतं, तसं झालेलं मेहनत नाहीये. घेता. एक लक्षात ठेवा, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह आणि देवेंद्रजी यांचं जरा सकाळपासून ते रात्रीपर्यंत दैनंदिन काढा जरा, किती दिवसात सभा घेतात. आणि त्याच वेळेला राहुल गांधी साहेब किंवा त्यांचे नेते यांच्या सभा काढा. आम्ही पक्षाची निवडणूक टाइमपास म्हणून लढत नाहीये किंवा कोणाला नाही. आपण का घेताय? अर्थात आम्ही प्रिकॉशन घेतो ना. 100% जिंकणार असलो तरी गाफील राहत नाही. सावध पण जे निवडणुकीत आवश्यक असतं ते तंतोतंत भारतीय जनता पार्टी घेते. आणि आपण दुसरा जे मुद्द्यावर जातो मी, हिंगोली, परभणी, संभाजीनगर आणि धाराशिव या चारही जागा शिवसेनेकडे त्या ठिकाणी आमच्या वाटपात गेलेल्या आहेत. आणि आपण म्हणता मराठा आंदोलनाचा विषय आहे. एक गोष्ट महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज त्या ठिकाणी मान्य करेल. देवेंद्रजींवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले, आक्षेप घेतले, आरक्षण देऊनही तो एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो, मी डिबेटही करू शकेन. तथापि आमच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी छत्रपतींच्या पदस्पर्शाला त्या ठिकाणी नमन करत सांगितलं होतं मी आरक्षण देणार. ते 10% आरक्षण दिलं. मराठा समाजात त्यांच्या प्रती एक वेगळी संवेदना आहे. आणि शिंदे साहेब त्या ठिकाणी निवडणूक कोण करतायत? त्यांनाही आज महायुतीमध्ये ते राज्याचं नेतृत्व करत असताना जर मराठवाड्यासारख्या ठिकाणी 4 सीट जाणार असतील तर ते शक्य नाही आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची त्या ठिकाणी मशिनरी यंत्रणा लावून मला वाटत नाही मराठवाड्यात हा पोल जो काय आपण दाखवतोय त्याप्रमाणे निकाल येईल. 100% त्या ठिकाणी. आणि आता पोल जिथे उमेदवारच जाहीर नाही झाला संभाजीनगरचा, तिथे तुम्ही आघाडी देऊन जिंकून पण दाखवला. त्याच्यामध्ये असं होतं की इंडिया उमेदवाराला काहीतरी मार्क्स असतील ना. इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यामधला कोण उमेदवार असेल अशा अर्थानं घेतलेला तो पोल होता. कारण आपण आकडे सांगितले त्याच्यानुसार 11 मार्च पासून सुरू, तेव्हापासून सगळीकडे उमेदवार घोषित झालेले नव्हते. माझंही एक त्याच्यावर ऐका, माझं झालं, माझंही एक ऐका. उमेदवार तुम्ही विश्लेषण करत असताना किंवा पोल देत असताना आपण पक्ष बघतो, उमेदवार बघतो, वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. जिथे उमेदवारच आला नाही तिथे जेव्हा ना आपण हा ओपिनियन पोल आहे ना, जेव्हा उमेदवार होईल त्याचा परिणाम काहीतरी होईल, निकाल नाहीये. मी आमचं स्पष्टीकरण सांगतो त्याच्यावर. ठीक आहे ना, उमेदवार झाल्यानंतर मतात फरक पडेल. चांगला उमेदवार द्या, तुम्हाला फायदा होईल. अशा चांगल्या सूचना करा आम्हाला, आम्ही स्वागत करू. टक्कर सहज सोपी असेल की काटेकी असेल की नाही, तिथे अत्यंत चांगला उमेदवार असणार. दरेकरजींनी बोलता बोलता म्हणाले की इतकी सगळी मशिनरी लावून, म्हणजे मशिनरीवरती फार विश्वास आहे भारतीय जनता पक्षाचा. जनमताचा प्रभाव मला एकच ऐका ना, खरं माझं एवढंच मुद्द्यावर बोललो, मुद्दा तुमच्या बोलण्यातच घेतलं. मला फक्त म्हणायचंय की जालना आणि लातूर या ठिकाणी ज्यावेळेला आपण निगेटिव्ह दाखवतात, माझं एवढं मत आहे कारण आम्हाला ग्राउंड रियालिटी तिथे कळते. एक तर कॅन्डिडेटही लातूरला फार चांगला दिलेला आहे आणि जालनाला गेल्या वेळेला कल्याण काळे हे फार कमी मताने हरले होते, लक्षात घ्या. आणि त्यांच्याबद्दलचा एक फार मोठा प्रभाव आहे. जसं आता उमेदवार नाही म्हणतायत पण इथे उमेदवार दिलेला आहे आणि त्याचा प्रभाव मोठा आहे. मला जालना आणि लातूर आमची निवडून येते अशा पद्धतीचे इनपुट्स आहेत. आणि ना सर्वात महत्वाची प्रतिक्रिया या मराठवाड्याची चर्चा करताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आणि शिवसेना शिंदे गटाची सुद्धा असणार आहे. मराठवाड्यातलं चित्र काय असेल ते आपण प्रत्येक मतदारसंघ निहाय पाहिलं. मराठवाडा म्हटलं की शिवसेना, आता 2 शिवसेना आहेत पण दोघांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा जे चित्र आपण पाहिलं त्याबद्दल ठाकरे गटाला नेमकं काय वाटतं? सचिन अहिर यांच्याकडे जाऊयात. हिंगोली, परभणी, धाराशिव, औरंगाबाद समाधानाची बाब आहे? मराठवाडा जर तुम्ही बघितला असेल, हा राजकीय सतर्क असलेला हा संपूर्ण विभाग आहे आणि त्यांनी नेहमीच आमच्या बाजूने कौल देताना नेहमी पाहिलेलं आहे. आणि एकंदरीत आत्ता हे जे राजकारण चाललेलं आहे, मी आजच
ओमराजे निंबाळकरांच्या फॉर्मसाठी आदरणीय आदित्यजींजीं बरोबर होतो. लोकांमध्ये आणि विशेषतः मतदारांमध्ये एक चीड आहे की हे जे झालेलं हे योग्य झालेलं नाही आणि तो पूर्ण रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि मला वाटते या निवडणुकीच्या परिणामाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि ज्यांनी सुरुवात या महाराष्ट्रामध्ये नकली आणि असलीची केलं तर मला वाटते त्यांना आरसा दाखवण्यासाठी मराठवाडीचे हे निकाल मला वाटते दाखवत आहेत की काय वस्तुस्थिती आणि काय परिस्थिती आहे. आणि सर्वे जे अगोदरचे जे सर्व चाललेले आहेत म्हणूनच काहींना सभा या भागामध्ये घ्यावी लागते किंवा विदर्भावरून काही मतदारसंघामध्ये पण सुरू करावं लागते. पण मराठवाड्याचं जर तुम्ही परफॉर्मन्स बघितलं तर ग्राउंड नेते जरी गेले असेल पण कार्यकर्त्यांचा संच आणि आमचा मतदार हा पूर्ण ताकदीने आमच्याबरोबर असताना हा मासेसमध्ये दिसतोय, लोकांमध्ये ज्यावेळी आम्ही फिरतोय तसं दिसतोय. आणि म्हणून मला वाटते त्याचेच परिणाम या ओपिनियन पोलमध्ये पाहायला मिळतात. पण मराठवाड्यामध्ये तुमची टॅली महाविकास आघाडीची जवळपास 5 वर जाते, वाढवता आली असती काही अजून? आणि आता येईल ना, कारण अजून सभा आमच्या व्हायच्या आहेत. जसं मी सांगितलं वोट कन्व्हर्सेशन हा दोन्ही बाजूच्या लोकांना राहणार आहेत. आदरणीय उद्धवजी देखील महाविकास आघाडीचे नेते म्हणून ज्या ज्या मतदारसंघामध्ये जातील त्याचा प्रभाव हे नक्कीच त्या उमेदवाराला मिळणार आहे ना. आदित्यजीने आता आज सुरुवात केली आहे. ओमराजे निंबाळकरांचा फॉर्म भरल्यानंतर अमित देशमुख जी त्या व्यासपीठावरती होते, लातूरला मग आमच्या सभा ठरलेल्या आहेत. तर त्याचा एक परिणाम नक्कीच होईल असं मला वाटते. महाराष्ट्र अवघ्या देशासह लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जातोय. पहिल्या टप्प्याच्या निवडणुका अगदी 4 दिवसांवर आलेल्या आहेत आणि एबीपी माझा आणि सी वोटरचा जो ओपिनियन पोल समोर आलाय त्यानुसार मतदारसंघनिहाय महाराष्ट्रातलं चित्र काय असू शकतो, महाराष्ट्राच्या मनाचा कौल काय असू शकतं हे स्पष्ट झाले. विदर्भ आणि मराठवाडा इथल्या जागांचा अंदाज आपण आधीच्या टप्प्यांमध्ये घेतला. विदर्भामध्ये महायुतीला 7 जागांचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला 3 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होतोय. मराठवाड्यामध्ये 8 पैकी 4 जागा ठाकरे गटाला तर भाजपला 3 जागा मिळत असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. यानंतर आपण चर्चा करणार आहोत पश्चिम महाराष्ट्राची. पश्चिम महाराष्ट्रामध्ये चित्र नेमकं काय असेल ते आपण मतदारसंघनिहाय पाहूयात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भापाठोपाठ सगळ्यात महत्त्वाच्या जागा आहेत म्हणजे 10 जागा आहेत. पश्चिम महाराष्ट्रामधली पहिली जागा जर आपण विचारात घेतली तर ती पुण्याची जागा आहे. पुण्यामध्ये भाजपचे खासदार होते गिरीश बापट, त्यांचं निधन झालं पण त्यानंतर पुण्यामध्ये पोटनिवडणूक झाली नाही, जागा रिकामी होती आणि याच जागेवर भाजपनं पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी घोषित केली आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीनं या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवले. वसंत मोरे मनसेचे नेते होते मात्र अगदी काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून ते या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरले. पण इथे विजय मात्र सोपा मानला जातोय. कुणासाठी तर मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी. आघाडी मिळणार आहे मुरलीधर मोहोळ यांना. रवींद्र धंगेकर हे मात्र पिछाडीवर असताना दिसतात. वसंत मोरे सुद्धा फारशी इथे काही कामगिरी करताना दिसत नाहीयेत. पश्चिम महाराष्ट्रामधला सगळ्यात लक्ष लागणारा किंवा अगदी महाराष्ट्रातला सगळ्यात लक्ष लागलेला जर मतदारसंघ कोणता असेल तर तो आहे बारामती. शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणारा बारामती, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा बारामती. पण आता मात्र पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीमध्ये पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीनं इथून रिंगणामध्ये उतरवलेलं आहे. तर दुसरीकडे विद्यमान खासदार शरद पवार यांच्या कन्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीकडून रिंगणामध्ये आहेत. नणंद भाऊजाईची ही लढत महाराष्ट्राला नेमका काय निकाल दाखवते याची उत्सुकता सगळ्यांना आहे. लढत सोपी नसणार आहे, लढत चुरशीची असेल. पण सध्या जी काही बारामतीकरांचा कल सांगतोय त्यानुसार पुन्हा एकदा सुप्रिया सुळेच या मतदारसंघामध्ये आघाडी घेऊन खासदार बनू शकतात. शिरूर लोकसभा मतदारसंघ बराच वेळ हा मतदारसंघ सुद्धा चर्चेत होता आणि त्याचं कारण होतं की इथे उमेदवारी नेमकी कुणाला दिली जाणार. अमोल कोल्हे इथले विद्यमान खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून. महाविकास आघाडीमध्ये अजित पवार यांनी त्यांना थेट आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे अजित पवार जर आपलं आव्हान पूर्ण करणार असतील तर उमेदवारी कुणाला देणार हा प्रश्न होता आणि अजित पवारांनी निवड केली इथलेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या पक्षामध्ये त्यासाठी प्रवेश केला आणि आता महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये सामना होतोय. विजय मात्र सोपा होताना दिसतोय इथे कुणाचा तर पुन्हा एकदा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा. शिवाजीराव आढळराव पाटील हे अमोल कोल्हे यांच्याशी लढताना पुन्हा एकदा पिछाडीवर जाताना दिसत आहेत. पुढचा मतदारसंघ मावळ. मावळमधला सुद्धा विद्यमान खासदार
श्रीरंग बारणे यांना शिवसेनेनं पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले खासदार महायुतीचे उमेदवार आहेत. तर दुसरीकडनं संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटाचे नेते, त्यांना महाविकास आघाडीकडनं इथून रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. विजय सोपा मानला जातोय. मावळ मतदारसंघ, पुण्यामधले 3 आणि रायगडमधले 3 विधानसभा मतदारसंघ मिळून हा मतदारसंघ बनतो. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये आघाडी मिळताना दिसतेय. आणि यानंतर मतदारसंघ आहे सोलापूर. इथेही अगदी छान लढत चाललेली आहे, कारण दोन्ही उमेदवार ताकदीचे आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीचे. महाविकास आघाडीनं इथून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. आमदार राहिल्यात आतापर्यंत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता त्या उतरत आहेत. तरुण नेतृत्व आहे, तरुण उमेदवार आहे आणि त्यांच्या विरोधात महायुतीनं दिलेला उमेदवार सुद्धा तरुण उमेदवार आहे. आमदार झालेले राम सातपुते, आपण अत्यंत गरीब घराण्यातून, सामान्य घराण्यातून, कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घराण्यातून आलोय असं त्यांचं नॅरेटिव्ह आहे. आणि त्यामुळे एक तरुण उमेदवार विरुद्ध दुसरा तरुण उमेदवार अशी ही चुरशीची लढत दिसते. आणि या मतदारसंघाचा विचार केला तर एससी मतदारसंघ आहे, काटेकी टक्कर असणार आहे. यामध्ये राहुल गायकवाड यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे, जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे. पण भाजपचा उमेदवार राम सातपुते हे मात्र इथून आघाडी घेताना दिसत आहेत या मतदारसंघामध्ये. माढ्याची जागा काय सांगते आपण पाहूयात. गेल्या अनेक काळ म्हणजे जवळपास गेले 15-20 दिवस, महिनाभर माढ्याचा मतदारसंघ हा सगळ्यांच्या चर्चेमध्ये राहिलेला मतदारसंघ होता. आणि त्याचं कारण होतं महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडचे सुद्धा रुसवे फुगवे. रणजित सिंग निंबाळकर इथना सध्या खासदार आहेत, त्यांना भाजपनं उमेदवारी महायुतीकडनं दिली आणि भाजपच्या गोटामधनं, भाजपच्या मित्रपक्षांकडनं प्रचंड नाराजीचा सूर उमटला. रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची नावं यामध्ये आघाडीवर होती. दोघांची समजूत काढण्याचा महायुतीच्या नेत्यांकडून, विशेषतः देवेंद्र फडणवीसांकडून मोठा प्रयत्न झाला. त्यानंतर लक्ष लागलं होतं की मग इकडे रणजित सिंग निंबाळकर यांना विरोध होत असेल तर मग आपण उमेदवार कोणता द्यावा. शरद पवार यांनी बराच काळ वाट पाहिली आणि अगदी शेवटच्या क्षणी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. ते आता तिथनं उमेदवार आहेत. आणि रमेश बारसकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इथे असतील. वंचित बहुजन आघाडीची या मतदारसंघामधली भूमिका सुद्धा कायमच महत्त्वाची राहिलेली आहे. विजय इथे सोपा असणार आहे. कुणासाठी सोपा विजय असणार आहे? इथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी. त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये धक्का बसू शकतो. माढामधला मतदारसंघ. पुढचा मतदारसंघ आहे सांगली. महाविकास आघाडीसाठी अत्यंत डोकेदुखी बनलेला हा मतदारसंघ आणि त्याचं कारण आहे शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केलेला उमेदवार. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी सांगलीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी घोषित केली आणि संजय काका पाटील जे सध्याचे इथले खासदार आहेत त्यांना भाजपनं इथून उमेदवारी दिलेली आहे. विशाल पाटील हे जे नाव आहे हे खूप चर्चेत राहिलं गेले 15 दिवस. काँग्रेसचे नेते आहेत. या मतदारसंघामधनं महाविकास आघाडीकडनं त्यांना लढायचं होतं, मात्र शिवसेना ठाकरे गटाकडे हा मतदारसंघ गेला. विशाल पाटील नाराज झाले. आज विशाल पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे हा मतदारसंघ बारामती पाठोपाठ सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा असणार आहे. काटेकी टक्कर असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या या मतदारसंघामध्ये. आणि या सगळ्यामध्ये संजय काका पाटील हे पुन्हा एकदा आपली खासदारकी टिकवताना दिसत आहेत, कारण इकडे कदाचित महाविकास आघाडीमध्ये मतांचं विभाजन होऊ शकतं. सातारा महायुतीकडनं इथला उमेदवार कोण असणार, कोणाच्या तिकिटावर लढणार याबाबतच्या चर्चा होत्या. अखेर उदयनराजे भोसले जे दिल्लीमध्ये जाऊन बसले होते, मला इथूनच उमेदवारी मिळावी आणि भाजपच्या तिकिटावरच मिळावी यासाठी त्यांचं म्हणणं पक्षानं मान्य केलं. उदयनराजे भोसले यांना इथून उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आमदार होते, त्यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे. टक्कर मात्र इथे काटेकी असणार आहे. सहज सोपा विजय नसणार आहे आणि शशिकांत शिंदे पुन्हा एकदा भाजपसाठी एक धोक्याची घंटा. सातारा हा भाजपकडनं जाण्याची शक्यता आहे, कारण शशिकांत शिंदे यांना आघाडी इथे मिळताना दिसते. कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेकडे होता. तिथे संजय मंडलिक हे खासदार होते आणि संजय मंडलिक यांनाच पुन्हा महायुतीकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली. प्रश्न फक्त इतकाच होता की महाविकास आघाडीतर्फे ते कुणाच्या तिकिटावर लढणार. त्यांनी निवड केली मी काँग्रेसकडनं लढेन, त्यामुळे ही जागा काँग्रेसला गेली महाविकास आघाडीकडे.
आणि या दोघांमधली लढत मात्र कोल्हापूरच्या मैदानात चुरशीची होणार आहे आणि डाव कोण जिंकताना दिसतंय. संजय मंडलिक ह्या आघाडी घेताना दिसत आहेत. खरं तर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिल्यानंतर हा विजय महाविकास आघाडीसाठी सोपा असेल असं मानलं जात होतं, पण सध्या जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार इथे चुरशीची लढत होईल आणि संजय मंडलिक आघाडी घेताना दिसत आहेत. शेवटचा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातला हातकणंगले. सांगली आणि कोल्हापूरमधल्या मतदारसंघांचा मिळून हा मतदारसंघ बनतो. चुरशीची लढत इथे होणार आहे. पुण्यामध्ये तर सध्याचे खासदार जे शिवसेनेचे आहेत एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. धैर्यशील माने त्यांना उमेदवारी जाहीर करायला बराच वेळ लावला गेला. सत्यजित पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महाविकास आघाडीकडून आणि राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवारी राजू शेट्टींना द्यावी की दुसरा उमेदवार द्यावा यावरून चर्चा सुरू होती, पण राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर लढायला तयार नव्हते. इथेच वाद झाला आणि अखेर राजू शेट्टी यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्या ही तिरंगी लढत दिसणार आहे हातकणंगले मतदारसंघामध्ये. खरं तर आणखीन 2 उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत, त्यामुळे ही लढत पंचरंगी सुद्धा असणार आहे. ते 2 उमेदवार कसे टक्कर देतात यावर ठरेल ही चुरशीची लढत. पण सध्या जी चित्र दिसतंय त्यानुसार उद्धव ठाकरे यांचा उमेदवार आणि महाविकास आघाडी इथे आघाडी घेताना दिसते आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या या चित्रानुसार हातकणंगले पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आपल्याकडे राखताना दिसतात, जरी धैर्यशील माने हे त्यांना सोडून गेलेले असले तरी. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता, मात्र चित्र काहीसं वेगळं दिसतंय सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. 2024च्या लोकसभा निवडणुकांचा जर विचार आपण केला तर काही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे राखताना दिसते, पण काही जागांवर भाजपला मात्र धक्का बसताना दिसतोय. प्रवीण दरेकरजी, विशेषतः माढा असेल. मला या ठिकाणी अजिबात धक्का वगैरे वाटत नाही. याचं कारण शिरूर पहिलं म्हणजे सुनेत्राताई पवार ते 100% निवडून येतील, कारण शेवटी पवार साहेबांबरोबरच अजितदादांचं पण कॉन्ट्रिब्युशन बारामतीत आहे आणि त्याच्यावर विजय शिवतरे असतील, आमचे हर्षवर्धन पाटील असतील, राहुल कुल असतील, हे सगळे लोक ताकदीनं त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करायला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे याच्यातलं कोणती जागा अशी आहे का की जिथं तुम्हाला वाटतं की स्पर्धा आहे? स्पर्धा मला उलट स्पर्धा वाटत होती संजय मंडलिक आणि शाहू महाराज तिथे स्पर्धा आहे. हो, परंतु तिथे आपण संजय मंडलिकना दाखवलं होतं, त्याच्यामुळे उलट आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले, आमच्या अपेक्षांपेक्षा चांगले निकाल येत आहेत. आता तुम्ही ह्याची सांगितलं शिरूरचं, आढळराव पाटील आपण पक्षापलीकडे जाऊन एक प्रचंड जनसंपर्क असणारा माणूस आहे. आता ठीक आहे, घड्याळावर ते लढतायत, राष्ट्रवादीचे काही आमदार नाराज होते, त्यांची समजूत त्या ठिकाणी काढलेली आहे, त्याच्यामुळं दिलीप सिंग वगैरे पाटील सगळे ते कामाला लागणार आहेत, सगळे कामाला लागत आहेत. आणि हातकणंगलेचं जे आहे तेही मला आपल्या पोलचं थोडंसं शॉकिंगच वाटतंय, कारण सत्यजित पाटील यांच्यापेक्षा त्या ठिकाणी धैर्यशील माने, कारण आता परवा आपले येड्रावकर होते, तेही त्या ठिकाणी पहिले कन्फ्यूज स्टेजला होते, मुख्यमंत्र्यांनी जाऊन समजूत काढलेली. हा जो पोल आहे ना दरेकरजी, हा याच्यानंतर म्हणजे पोल झाल्यानंतर बऱ्याच पॉलिटिकल डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, त्यामुळे त्या गृहीत धरल्या पाहिजेत. जसं की धैर्यशील माने हे हा पोल झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्याच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील, म्हणजे ही अलीकडच्या काळातली डेव्हलपमेंट आहे सगळी. नाही, एका बाजूला कसे 2 आहेत. विजयसिंह मोहिते पाटील जरी त्या ठिकाणी आताची डेव्हलपमेंट असली, तर दुसऱ्या बाजूला जे कॅडर आहे राष्ट्रवादीचं, पवार साहेबांचा तिथला जिल्हा अध्यक्षच पुन्हा अख्ख्या कॅडर सहित झालं की आम्हाला नाही उमेदवारी दिली. त्याच्यामुळं दोन्ही बाजू आहेत नाण्याच्या. बरं, विजयसिंह मोहिते पाटील नक्कीच त्यांचं सहकारी संस्था, काही साम्राज्य त्या ठिकाणी आहे, परंतु त्याचबरोबर जी पॉलिटिकल इक्वेशन असतात ते देवेंद्रजींनी अत्यंत नीटपणे, आता तिथले ताकदवान आमचे बबनदादा शिंदे ताकदवान आहेत, संजय मामा शिंदे ताकदवान, ज्यांचा मतदारांवर पगडा आहे, या सगळ्या गोष्टी प्लस त्या ठिकाणी होतील. आणि रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी त्या ठिकाणी तर प्रचंड त्या ठिकाणी निधी आणला केंद्राचा, गडकरी साहेबांच्या माध्यमातून. म्हणजे महाराष्ट्रात जर टॉपचे काही मतदारसंघ घेतले तर शेवटी दिसणारे ते रस्ते, तो विकास, ते केंद्राचे पैसे, याचा इम्पॅक्ट होतोच ना. ठीक आहे, त्यांनी केलेल्या कामाचा फायदा होईल. सातारचं काय झालं? म्हणजे तुम्हाला खरंच उदयनराजे भोसलेंना द्यायची होती का तिकीट? का त्यांना दिल्लीपर्यंत जावं लागलं आणि आता परिणाम काहीतरी वेगळा दिसतोय? एक लक्षात ठेवायचं, जेव्हा 3-3 पक्षाच्या उमेदवारी निश्चित करायच्या असतात, जे आमची जशी तारांबळ होते तसे काँग्रेसचं काही वेगळं होत नाही की इतर पक्षांमध्ये. त्यांच्याही सांगलीला बघताय काय, तिने तर उदयनराजे 4-4 वेळा दिल्लीत जात आहेत, बसतायत. एक तर तुम्हाला निश्चित सांगतो
की उदयनराजेंना गो अहेड अगोदरच दिलं होतं. त्यांना त्या ठिकाणी पक्षाचा प्रचार ते फिरायला लागले होते. त्याच्यामुळे अंदाज होता शेवटी हे 3 पक्ष प्रमुख असल्यामुळे उद्या अजितदादा त्या ठिकाणी आग्रही होते, कारण राष्ट्रवादीचा बेस आहे, त्यांचे 1-2 आमदार त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यामुळे ह्या शेवटी जेव्हा आघाड्यांचं सरकार किंवा युतीचं सरकार चालवायचं असतं तेव्हा बट नॅचरल या गोष्टी असतात. परंतु शेवटी उदयनराजेंचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीने केला आहे आणि निश्चितच साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी शशिकांत शिंदेना पराभूत करून उदयनराजे चांगल्या मताधिक्याने येतील अशा प्रकारचा मला विश्वास. तिथेही भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, आमचे दुसरे राजे आहेत, आमचे शिवेंद्रराजे आहेत, दुसरे आमचे आमदार आहेत. त्याच्यामुळे पक्षाचं नेटवर्क चांगलं आहे आणि त्याचा उपयोग निश्चित होईल. राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार त्या ठिकाणी आहेत आणि मदन भाऊ आहेत, ते सगळे लोक काम करणार आहेत. तर तुम्हाला विश्वास आहे की ती सीट आपल्याकडे येते म्हणून. मला सरिता कौशिक यांच्याकडे जायचं, पण त्या अगोदर एक क्विक रिॲक्शन मी सचिन अहिर यांच्याकडनं घेईन पश्चिम महाराष्ट्रामधल्या त्यांच्या परिस्थितीविषयी. काय वाटतं महाविकास आघाडीच्या एकूण परिस्थितीविषयी? मी खूप जवळून त्याला मॉनिटर करतोय बारामती, कारण मी संपर्क प्रमुख या नात्याने पण देखील 3-4 मतदारसंघाचा माझा रोजचा संपर्क आहे. बारामती असेल, शिरूर असेल किंवा मावळ असेल. आपण मावळमध्ये दाखवलंय जसं बारामती आणि शिरूर हे झाल्यानंतर भोसरीला लागून असताना पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला फरक जाणवेल. त्याला कारण असं आहे की या अगोदर जे लोकांनी भारणेंच्या विरुद्ध उमेदवारी दिली होती ते बाहेरचे होते. म्हणजे अगदीच राहुल नार्वेकर हे मुंबईतून गेले, पार्थ पवार हे पुण्यावरून गेले. तर एक गावकी जो एक विषय असतो पिंपरी चिंचवडचा, तो यावेळी संजोग वाघोरेच्या मागे उभा राहताना आपल्याला पाहिलं. म्हणून मला असं वाटते तिकडे निर्णय हे जे आपण सांगितल्याप्रमाणे वेगळंच होईल. कारण खाली शेकपा हे काँग्रेस NCP बरोबर त्यावेळी असताना पण जे मतं मिळत होती, आता ती मतं ही डायव्हर्ट ही आता आमच्याकडे होण्यासारखी परिस्थिती आहे. पनवेलला आणि भोईर जे आमचे माजी आमदार आहेत तिकडे तर फक्त ते 1500-1600 मतांनी हारले होते. नितीन सावंत इकडे चांगलं करतात. तर हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक वेगळी सहानुभूती आदरणीय पवारसाहेबांबरोबर आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि म्हणून एका बाजूला जरी देखील शासकीय यंत्रणा म्हणा किंवा प्रभाव म्हणा किंवा विकास कामे ज्याचा उल्लेख दरेकरजी करत होते, आम्ही ही निधी आणली, हे निधी आणली, हे निधी, मला वाटते विकासाचा मुद्दा हा लोकसभेच्या माध्यमातून जरी असेल पण सहानुभूती आणि निष्ठा आणि विशेषतः ही निवडणूक मतदारांनीच हातात घेतली आहे का असं एक चित्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून सातारामधलं पण तुम्ही रिझल्ट जर पाहिलं, कोल्हापूरचा अनपेक्षित आहेत पण मला वाटत नाही की कोल्हापूरमध्ये वेगळा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. पण हातकणंगलेला पण जे अपेक्षित आहेत ते आम्हाला समोर दिसतोय. पण ओव्हरऑल जर पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं तर महाविकास आघाडी याहीपेक्षा जास्त चांगलं काम करेल अशी ग्राउंड रिलेटी आहे. बरं, ही तुमची सांगलीमध्ये काही आपल्याला मॅनेजमेंट डिझास्टर जे प्रवीणजी म्हणले थोडा तर त्यांचा ज्ञान घेऊन आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. बर, सरिता कौशिक यांच्याकडे जाऊयात. सरिताजी, तुम्ही एकूण पश्चिम महाराष्ट्राचा जो आत्ता बघितला 10च्या 10 मतदारसंघांमधलं काय चित्र असेल, तुमचं काय आकलन आहे अगदी थोडक्यात? कविता, खरं तर पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर नक्की काय येतं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट. आता ही राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कोणाची ह्याचं उत्तर खरं तर या निकालातून मिळणार आहे. इलेक्शन कमिशननं चिन्ह दिलं असेल, नाव दिलं असेल, पण जनतेच्या कोर्टामध्ये नक्की कोणाची हे खरं तर लोकांना पश्चिम महाराष्ट्राच्या निकालातून बघायचंय. आणि आत्ताचा ओपिनियन पोलचा जो काही जे आकडे जे सांगतात ते त्यात हेच म्हणू शकतो की शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपली सत्ता ही रिटेन केलेली आहे आणि अजितदादांसाठी हा नक्कीच मोठा फटका असेल जर अशाच पद्धतीनं पुढचा मार्ग राहिला तर. राजेश सर, फक्त 2 मतदारसंघांबद्दल मी तुम्हाला विचारेन, बारामती आणि शिरूर. म्हणजे अजित पवार जंग पछाडतायत पण शरद पवार मात्र त्यांचा होल्ड तिथे ठेवताना दिसत आहेत. नाही कविता, बारामती शिरूर ह्या दोन्ही जागा तर आहेतच आणि तिथं दोन्ही ठिकाणी पवारांनी आपला होल्ड ठेवलाय. मला माढा आणि म्हणजे मुख्यत्वे माढा आणि सातारा ह्याही ज्या 2 जागा आहेत तर त्याही खूप चुरशीच्या होणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तिथलं बदललेलं राजकारण जे आहे ते फार महत्त्वाचा, त्यानं सगळ्या निकालाला कलाटणी मिळू शकेल अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट तिथल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग महाराष्ट्रातल्या ज्या लढती आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणार आहेत आणि खूप वेगळे निकाल. जसं की या घडीला आता असं दिसतंय की म्हणजे असं गृहीत धरून चालले होते, जसं आता दरेकरजी म्हणाले की
कोल्हापूरमध्ये ऍडव्हान्टेज शाहू छत्रपतींना असं होतं, पण या सर्व्हेमध्ये वेगळं दिसतंय. हातकणंगल्यामध्ये वेगळं बोललं जात होतं, पण या सर्व्हेमध्ये वेगळं दिसतंय. माढ्याच्या बद्दलही तसंच आहे, साताऱ्याच्या बद्दलही तसंच आहे. मला असं वाटतं की खूप सरप्राइझिंग निकाल या इलेक्शन नंतर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी थोडक्यात नाही, ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातले तुम्हीच ओपिनियन पोल दाखवतात, बहुतांश दिसतंय की ही महाविकास आघाडीच्या बाजूनं पश्चिम महाराष्ट्राचा कल दिसतोय. ते जे काही एकदम जिथे काठीची टक्कर असेल तिथे देखील आपण वन साइडेड दिसतो. मला असं नाही असं दे ना, मी ऐकून घे ना. त्यामुळे सोलापूर आता म्हाडाचं इक्वेशन बदलल्यानंतर सोलापूरच्या संदर्भामध्ये अजून एक फेवरेबल गोष्ट झाली. आज कोल्हापूरचं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे ज्या पद्धतीचं शाहू छत्रपतींची आज रॅली झाली, अभूतपूर्व झालेली आहे. आणि त्यामुळे हे सगळे निकाल म्हणजे तुम्ही जर आता सांगलीचा आता ते डिझास्टर मॅनेजमेंटचा म्हणतायत तो भाग वेगळा, परंतु सोलापूर असेल, पुणे, रवींद्र धनगेकरांच्या बाबतीमध्ये जो काही एक सॉफ्ट कॉर्नर लोकांमध्ये तयार झालं, एक आकर्षण तयार झालंय, निश्चितपणे आम्हाला वाटतं की हे सगळे निकाल वन साइडेड लागतील अशा पद्धतीचे. पण पुन्हा एकदा की आमदारकीची निवडणूक आणि खासदारकीची निवडणूक याच्यामध्ये फरक असतो आणि त्याचा काय परिणाम होतो तो पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जो मुद्दा म्हणताय त्याच्यावर पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या 10 मतदारसंघांचा आढावा घेतला. पश्चिम महाराष्ट्र जो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, तिथे अजित पवार आणि शरद पवार हे वेगवेगळे झालेत, पण अजित पवार यांना मात्र इथे मोठा धक्का बसताना दिसतोय. उमेश पाटील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. उमेश पाटीलजी, पश्चिम महाराष्ट्राचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर तुमच्यासाठी फार चेहऱ्यावर हसू आणणारं नाहीये. हो, आपला ओपिनियन पोल जो आहे त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष आपण दाखवतायत ते काही हसू आणणाऱ्यासारखे नाहीयेत, हे खरं आहे. परंतु अजूनही प्रत्यक्ष मतदानाला वेळ आहे. लोकांना ह्या सगळ्या याच्यामध्ये कन्व्हिन्स होण्याच्या दृष्टिकोनातून फ्लोटिंग वोटर जो आहे तो अजून अंतिम डिसिजनपर्यंत पोचलेला नसतो. त्याच्यामध्ये निश्चितपणे बदल होईल आणि हे चित्र जे आहे ते आपल्याला बदललेलं दिसेल. आपल्या ओपिनियन पोलचा मी अनादर करत नाही. शेवटी ते सायंटिफिकरित्या आपण सगळं त्या ठिकाणी वेगवेगळे स्टॅटिस्टिक्स गोळा करून तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून ते ओपिनियन पोल तयार झालेले असतात. आम्ही देखील ह्या सगळ्या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घालू. ओपिनियन पोल हे लक्षात घेऊन जनमानसामध्ये आणखी कशा पद्धतीनं आपल्या बाजूनं ते जनमानस वळवता येईल या दृष्टिकोनातून आमचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणखी जोमानं कामाला लावून लोकांच्या पर्यंत आमची भूमिका उमेश पाटीलजी, तुम्ही तुमची सगळी ताकद महायुतीच्या पाठीशी लावताय, पण या सर्व्हेमध्ये ओपिनियन पोलमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. मग अर्थात नाशिकचा अजून उमेदवार तुमचा घोषित व्हायचा आहे, तो जर तुमचा झाला तर कदाचित तिथे यश असू शकतं. एक लक्षात घ्या, रायगडची जागा सुनील तटकरे हे ज्या वेळेला सुरुवातीला मोदी साहेबांची लाट होती त्या काळात सुद्धा काही हजार मतांमध्ये अंतर पडून ते पराभूत झाले होते. त्या लाटेमध्ये सुद्धा जवळपास ती जागा सुनील तटकरे साहेबांनी खेचून आणलेली होती. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे पाहताना राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष म्हणून पाहिलं जात नाही आणि त्याच्यामुळं एकत्रित राष्ट्रवादी असताना देखील लोकसभेमध्ये आम्हाला फारसं यश मिळत नव्हतं. आता त्याच्यामध्ये स्प्लिट झालेला आहे. त्या काळामध्ये सुनील तटकरे साहेबांनी त्यावेळेला नंतरच्या टप्प्यात ती जागा खेचून आणली. बरं, म्हणजे स्प्लिटचा फटका तुम्हाला बसतोय असं तुम्ही अप्रत्यक्षरित्या मान्य करताय आणि तो दिसतोय आपल्याला शिरूर आणि बारामती या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं. उमेश पाटीलजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत. पश्चिम महाराष्ट्राचा, मराठवाड्याचा आणि विदर्भाचा अंदाज घेतल्यानंतर आता वळूयात उत्तर महाराष्ट्रामध्ये. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 8 जागा आहेत. उत्तर महाराष्ट्राची सुरुवात करूयात. नंदुरबारमधून एसटी मतदारसंघ आहे, आदिवासी बहुल असलेला हा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये हिना गावित भाजपच्या उमेदवार आहेत महायुतीकडून. हिना गावित या इथल्या विद्यमान खासदार आहेत. पुन्हा एकदा पक्षानं त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार. वंचित बहुजन आघाडीनं इथेही आपला उमेदवार दिलाय. हनुमंत कुमार सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीकडून इथून उमेदवार असतील, पण टक्कर मात्र काटेकी असणार आहे हिना गावित, गोवाल पाडवी आणि हनुमंत कुमार सूर्यवंशी यांच्यामध्ये. आणि या टक्कर काटेकी असताना कुणाला आघाडी मिळताना दिसते? धक्कादायक आहे थोडंसं. हिना गावित या पिछाडीवर दिसत आहेत आणि गोवाल पाडवी काँग्रेसचे उमेदवार इथून आघाडीवर दिसतात. खरं तर नंदुरबार हा काँग्रेससाठी प्रचंड महत्त्वाचा असलेला मतदारसंघ, परंपरागत.
पण तिथून भाजपनं तो मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला होता. पण 2024ला हा मतदारसंघ कदाचित पुन्हा एकदा काँग्रेसकडे जाऊ शकतो. आत्ताचा ओपिनियन पोलचा अंदाज तर हेच सांगतो. त्यानंतर दुसरा एक मतदारसंघ धुळे. धुळ्यामधून विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे. केंद्रामध्ये मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, भाजपचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीनं इथून शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेसकडे हा मतदारसंघ आहे. उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसची बऱ्याच मतदारसंघात चांगली ताकद आहे आणि अब्दुल रहमान वंचित बहुजन आघाडीचे नेते जे इथून उमेदवार असतील, या तिघांमध्ये जी टक्कर होणार आहे ती काटेकी टक्कर असणार आहे आणि त्यामुळं अगदी थोडासा जरी काही बदल झाला मतांचा तरी इथला निर्णय बदलू शकतो. पण सध्या जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये सुभाष भामरे पुन्हा एकदा आपला विजय कायम ठेवताना दिसत आहेत, पुन्हा एकदा आपली खासदारकी मिळवताना दिसत आहेत. धुळ्यामधलं चित्र होतं हे. जळगाव भाजपसाठी सुसह्य असलेला हा मतदारसंघ. इथून भाजपनं आपला उमेदवार बदललाय. उन्मेष पाटील इथून खासदार होते, त्यांना उमेदवारी दिली नाही आणि स्मिता वाघ यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली. तर उन्मेष पाटील नाराज झाले, ते शिवसेना ठाकरे गटामध्ये आले. त्यांच्यासोबत करण पवार आले. करण पवार यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी घोषित केली आणि प्रफुल्ल कुमार लोढा इथून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. विजय मात्र इथे सोपा असणार आहे. कुणासाठी? तर भाजपसाठी स्मिता वाघ या इथून सहज निवडून येतील असं चित्र आत्ताचा पोल आपल्याला सांगतोय. पुढचा मतदारसंघ आहे रावेर. रावेरमधला पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे भाजपनं. महायुतीच्या त्या उमेदवार आहेत पण त्यांच्या विरोधात पक्षामध्ये काहीशी नाराजी सुद्धा आहे. मतदारसंघामध्ये नाराजी आहे. महाविकास आघाडीने इथून श्रीराम पाटील यांना मैदानात उतरवलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ते उमेदवार असतील. जळगाव आणि रावेरचा विचार केला तर एक मोठा बदल घडलेला आहे, तो म्हणजे एकनाथ खडसे यांनी घरवापसी केलेली आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परत गेले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये फटका बसू शकतो. पण इथे मात्र रावेरमध्ये मतदारसंघामध्ये सोपा विजय दिसतोय रक्षा खडसे यांना, ज्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीकडे जाताना दिसते. दिंडोरी मतदारसंघाची काय परिस्थिती आहे? दिंडोरीमधून भाजपच्या उमेदवार आहेत. इथून भारती पवार केंद्रीय राज्यमंत्री होत्या, आरोग्य राज्यमंत्री, त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. भास्करराव भगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे इथून उमेदवार आहेत. महाविकास आघाडीकडून लढत चुरशीची असणार आहे आणि या लढतीमध्ये भारती पवार मात्र बाजी मारताना दिसत आहेत. भारती पवार इथून पुन्हा एकदा विजयी होऊ शकतात. पुढचा मतदारसंघ आहे नाशिक. महायुतीमध्ये हा मतदारसंघ सध्या प्रचंड डोकेदुखी ठरलेला आहे आणि त्याचं रिझल्ट प्रश्नचिन्ह. कारण नाशिकमध्ये अजून उमेदवारच महायुतीचा घोषित झालेला नाहीये. ही जागा नेमकी कुणाला जाणार यावरूनच अजून प्रश्नचिन्ह कायम आहेत. त्यामुळे उमेदवारही घोषित झाले नाही. कदाचित छगन भुजबळ हे इथून उमेदवार असू शकतात. राजाभाऊ वाजे यांना शिवसेना ठाकरे गटानं महाविकास आघाडीची उमेदवारी बरीच अगोदर घोषित केलेली आहे, त्यामुळे ते तयारीला लागलेले आहेत. त्यामुळे इथून उमेदवार कुणीही असला तरी टक्कर मात्र इथे काटेकी होणार आहे. पण महायुतीला इथे विजय मिळताना दिसतोय, काटेकी टक्कर असली तरी. पण अर्थात जर टक्कर काटेकी असेल तर उमेदवार कोण आहे यावर बरंचसं निकालाचं गणित अवलंबून असेल. पुढचा मतदारसंघ अहमदनगर. पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे. अहमदनगरमधनं भाजपचे ते उमेदवार आहेत आणि निलेश लंके हे एक काहीसं वेगळं नाव इथून समोर आलं. निलेश लंके अजित पवार यांच्यासोबत गेले होते, मात्र लोकसभेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यानंतर ते शरद पवार यांच्याकडे परत आले आणि निलेश लंके यांना या मतदारसंघामधनं उमेदवारी देण्यात आली. पारनेरचे सध्या आमदार आहेत ते, जे आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. ही लढत मात्र चुरशीची होणार आहे. दोनही तरुण उमेदवार आहेत हे. सुजय विखे पाटील हे आश्चर्यकारकरित्या इथून पिछाडीवर पडताना दिसतात. ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठा वावर असलेले निलेश लंके हे इथून आघाडीवर असलेले दिसतात, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी ताकद या मतदारसंघामध्ये आहे. रोहित पवार हे सुद्धा याच मतदारसंघामधून प्रतिनिधित्व करतात. आणि आता शेवटचा मतदारसंघ एससी मतदारसंघ आहे हा, अनुसूचित जातींचा शिर्डी मतदारसंघ. या मतदारसंघामधून काहीशी ओळखीची नावं समोर आलेली आहेत. सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार आहेत, त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे शिवसेनेनं. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सदाशिव लोखंडे आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते. या अगोदर सुद्धा त्यांनी या मतदारसंघामधनं निवडणूक लढवलेली आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे. या दोघांमध्ये ही लढत असणार आहे. लढत चुरशीची असेल आणि या लढतीमध्ये शिवसेनेचे सध्याचे जे उमेदवार आहेत खासदार आहेत सदाशिव लोखंडे हे मात्र पिछाडीवर पडताना दिसतात आणि भाऊसाहेब वागचौरे हे इथून आघाडी घेताना दिसतात. एकूण उत्तर महाराष्ट्राचं हे चित्र आपण पाहिलं. उत्तर महाराष्ट्रातल्या या चित्रामुळे भाजपला धक्का बसताना दिसतोय अभय सर. नाही, उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा बालेकिल्ला एकेकाळी राहिलेला आहे. विशेषतः नंदुरबारचा जो ओपिनियन पोल आलेला आहे, मला वाटतं की तो इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सोनिया गांधी राजकारणात परत आल्या
तेव्हा त्यांनी तिथून सुरुवात केली होती सगळी. इतका महत्त्वाचा, पण गेल्या अनेक वर्षात तो भाजपाने हा बालेकिल्ला त्यांचा सर केलेला होता. केसी पडवे तिथे काँग्रेसचं एक नेतृत्व करून उभे राहत होते, परंतु निश्चितपणे ही लढत इंटरेस्टिंग असणार आहे. दुसरा नगरमध्ये, कारण नगर आणि शिर्डी हे दोन्ही मतदारसंघ विखे पाटलांच्या वर्चस्वाखाली किंवा प्रभावाखालचे मतदारसंघ आहेत. तिथे चुरशीची निवडणूक दिसते दोन्ही ठिकाणी, विशेषतः नगरमध्ये, कारण लंके लोकप्रिय आहेत, त्यांनी आव्हान उभं केलंय, परंतु विखे पाटलांची ज्याचा इलेक्शन मशिनरी मगाशी असा उल्लेख झाला तर ती त्यांच्याकडे मजबूत आहे. आणि नाशिकच्या संदर्भात जोपर्यंत उमेदवार येणार नाही, लढणारा पक्ष कोण आहे हे कळणार नाही, तोपर्यंत त्याच्याबद्दलचा अंदाज व्यक्त करणं मला वाटतं घाईचं ठरत आहे. परंतु जळगावमध्ये साधारणतः, जळगाव असेल किंवा धुळे असेल, हे साधारणतः जी जमिनीवरची परिस्थिती दिसते तशा त्यानुसारच कल येताना दिसत आहेत. धुळे आणि दिंडोरी या मतदारसंघामध्ये तर भाजपला काही फार तोशीस पडताना दिसत नाहीये आणि तीच परिस्थिती जळगाव रावेरमध्ये सुद्धा आपल्याला दिसते. उत्तर महाराष्ट्राची गणितं काय सांगतात? उत्तर महाराष्ट्रातल्या 8 जागांमध्ये काय नेमकी परिस्थिती असू शकते? ग्राफिक्स आपण पाहिलेलं आहेत. उत्तर महाराष्ट्रातल्या 3 जागा नंदुरबार, शिर्डी आणि अहमदनगर भाजपसाठी काहीसे धक्कादायक, भाजपसाठी म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीसाठी धक्कादायक रिझल्ट आणताना दिसतात. मुळामध्ये 8 जागापैकी गेल्या वेळच्या सर्वच जागा भारतीय जनता पार्टीकडे होत्या किंवा युतीकडे होत्या त्यावेळेच्या, आणि आता 5 जागा दाखवत आहेत. त्यातल्या नंदुरबार म्हणजे अगदी जागा 3 जागा ज्या आम्हाला येत नाही असं तुमचं म्हणणं आहे, त्यानुसार नंदुरबारची जागा दाखवत आहे, शिर्डी जागा आणि नगर जागा. मुळामध्ये शिर्डीची नगरची जागा जी आहे ती आम्ही वर्षानुवर्ष जिंकतो आहोत. अगदी 96 सालापासून आम्ही जागा जिंकतो आहोत. गांधी त्यावेळी खासदार असायचे, अगदी ज्यावेळी भाजपला बहुमत केंद्रातही नव्हतं त्यावेळेस आम्ही ती जागा जिंकायचो. आणि आता तिथं विखे पाटील आमच्यासोबत आले, तिथले जिल्ह्यातले अनेक प्रमुख नेते आमच्यासोबत आहेत, त्यामुळे आत्ता ती जागा जिंकेल अशी कुठली शक्यता आम्हाला वाटत नाही आणि ती वस्तुस्थिती नसेल. ही त्यातली पहिली गोष्ट. नंदुरबारचं असं आहे की नंदुरबारमध्ये तर उलट वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे. आदिवासी जरी क्षेत्र असलं, आणि मगाशी मला वाटतं अभयराव असं म्हणाले की तो आदिवासी बहुल आणि सोनिया गांधी राजकारणात मगाशी उदाहरण दिलं, पण गेल्या अनेक वर्षापासून बघतो की नंदुरबारचा हा जिल्हा, नंदुरबार हा भाजपचा बालेकिल्ला बनत चालला आहे. तिथले अनेक नगर खालपर्यंत भारतीय जनता पार्टीचं जाळं आहे. सर्व निवडणूक आम्ही जिंकतो आहोत आणि त्याच्यामुळे स्वतः हिना गावितांचं खूप अत्यंत प्रभावी काम आहे. म्हणजे ज्या पद्धतीची योजना त्यांनी सर्वाधिक तिथे योजनांचा लाभ तिथे लाभार्थ्यांपर्यंत गेला आहे, त्यामुळे ही शक्यता तुमचा ओपिनियन पोलमध्ये येऊ शकतं, पण जे आम्हाला आमचं जो फीडबॅक आहे ती शक्यता असं वाटत नाही. एकच उदाहरण देतो ज्यातनं मोदीजींच्या लाटेबद्दलचा आपला विश्वास येतो की नाशिकला उमेदवार सुद्धा अजून जाहीर नाहीये. उमेदवार जाहीर नसताना सुद्धा ज्या पद्धतीचं तिथं लोकांनी ठरवलं की उमेदवार कोण, तर मोदीजींना निवडून द्यायचं, हीच मानसिकता उत्तर महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी किंवा महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामुळे तुम्ही जरी असं म्हणत असाल की 8 जागांपैकी फक्त 5 जागा येतात, आमचं असं त्यातलं म्हणणं की आम्ही 8 पैकी 8 पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणू. सचिन सावंतजी, नंदुरबार तुमच्याकडे येताना दिसतोय, पण एसटी मतदारसंघ दिंडोरी सुद्धा आहे, तिथे मात्र तुम्हाला तसं यश मिळताना दिसत नाहीये. कुठे कमी पडतेय काँग्रेस उत्तर महाराष्ट्रामध्ये? नंदुरबारच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर हा पारंपरिक दृष्टिकोनातून काँग्रेसचा गड राहिला होता. मधल्या कालावधीमध्ये आता म्हणजे आपले केशवराव म्हणाले की आम्हीच निवडून येतो, आज तुम्ही 2 टर्मला तुम्हीच येत होतात ना, परंतु जनता बदलते, त्यामुळे आता जनतेचा प्रवाह बदलताना दिसतोय. ती लाट, आता शब्द वापरायचा तुम्ही थांबवून टाका. म्हणजे पहिली गोष्ट, लाट वगैरे काय राहिली नाही, आता ती आता परतीची लाट सुरू झालेली आहे. प्रश्न असा आहे की नंदुरबारमध्ये आमची आता भारत जोडो यात्रा देखील, आत्ता न्याय यात्रा ही नंदुरबारमधनं आली, राहुल गांधीजींचा प्रवेश तिथनंच झाला आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला तिथनंच आम्हाला दिसत होतं की नंदुरबारमधलं वातावरण त्या ठिकाणी मोठं आहे. धुळ्यामध्ये आम्हाला थोडासा मला असं जास्त काम करावं लागेल अशी परिस्थिती जरी दिसली तरी एकंदर खालच्या बाजूला, म्हणजे आता तुम्ही अहमदनगरचा जर बघितलं तर राष्ट्रवादीला म्हणजे पवार साहेबांच्या गटाला निलेश लंकेंना जो प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय, शिर्डीमध्ये एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की सगळीकडे एकच त्याचा एक तुम्ही त्याला रोडमॅपमध्ये टाकू शकता की जिथे जिथे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे, तिथे उद्धव ठाकरेंना ऑटोमॅटिकली तिथे हे मिळतंय, बाय मिळून चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकंदर महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूचं आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील गणितं बदलतील. जळगाव रावेर यांचे म्हणजे गड राहिलेले आहेत. आता खडसे साहेब देखील जरी गेले असले तरी ग्रास रूटला जो काँग्रेसचा वर्कर तिथं आहे आणि शिवसेनेला त्या ठिकाणी साथ दिल्यानंतर एक गणित चांगलं तयार होईल. जळगाव रावेरबद्दल तुम्ही आशादायी आहात? होईल, परिस्थिती बदलणार. मला असं वाटतं कविता, ह्या टप्प्यापर्यंत आता याच्यामध्ये कोकण आणि मुंबई राहिलेला आहे, बाकी उर्वरित सगळा महाराष्ट्र झाला. तर 36 मध्ये आपण जर बघितलं तर खूप घासून म्हणता येईल अशा प्रकारचा लढा किंवा लढाई किंवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मतांचं जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीला
गेल्या ओपिनियन पोलमध्ये 42% मतं होती, ती 40% मतं झालेली दिसत आहेत. मागच्या खेपेला महाविकास आघाडीच्या जागा एकूण म्हणजे अजून एकूण जागांपर्यंत आपण गेलेलो नाही आहे, पण तुलनेनं 2% मतं कमी झालीत आणि 2% महायुतीची मतं वाढलेली दिसत आहेत. पण ह्या टप्प्यापर्यंत म्हणजे मुंबई आणि कोकण जर आपण सोडलं तर बाकी राज्यामध्ये जे वातावरण आहे ते खूप घासून म्हणजे गेल्या खेपेची जर आपण तुलना केली तर त्या तुलनेमध्ये खूपच घासून ह्या इलेक्शनमध्ये आता लढा असेल असं दिसतंय. अर्थात म्हणजे पहिल्या टप्प्याचं मतदान आता 2-3 दिवसांवर आलंय, अजूनही बाकीच्या मुंबईसाठी वगैरे तर 1 महिन्याचा काळ आहे, त्यामुळे तोपर्यंत खूप राजकारण बदलू शकतं, उमेदवार येतील, नवीन समीकरणं बनतील आणि वेगळं चित्रही निर्माण होईल. पण या घडीला जी उर्वरित महाराष्ट्र मुंबई कोकण वगळता खूप काटेकी टक्कर खऱ्या अर्थानं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मुंबई कोकणचा अजून जागांचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे, ग्राफिक्स आपल्याकडे आहे, बघायचं सुद्धा आहे, कारण दोनही शिवसेनेचा खरा कस जर कुठे लागणार असेल तर तो मुंबई आणि कोकणमध्ये. त्यामुळे तिथले आकडे पाहणं, तिथल्या जागांचा अंदाज घेणं प्रचंड इंटरेस्टिंग असणार आहे. उत्तर महाराष्ट्राचा अंदाज जसा इंटरेस्टिंग होता, काही ठिकाणी आपल्याला आश्चर्यकारक रिझल्ट पाहायला मिळू शकतात. महाराष्ट्रामधले सगळ्यात जास्त संख्येने खासदार ज्या विभागातून निवडून जातात त्या मुंबई आणि कोकणचा अंदाज काय सांगतो त्याकडे आता येऊयात. मुंबई आणि कोकणमध्ये मिळून आहेत एकूण 12 मतदारसंघ, त्यापैकी 6 मतदारसंघ मुंबईमध्ये आहेत आणि कोकणचा एकूण पट्टा पालघर पासून ठाणेला घेऊन पार रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत जाणार आहे. यामध्ये आहेत 6 मतदारसंघ. सुरुवात करूयात पालघर पासून. पालघर हा मतदारसंघ आहे महाराष्ट्राचं एक टोक आहे म्हटलं तर हरकत नाही, गुजरातला जोडणारं हे टोक. सोपा विजय मानला जातो इथे. कुणासाठी? महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी की महायुतीच्या उमेदवारासाठी? भारती कांबडी इथून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत, नुकतीच त्यांना उमेदवारी घोषित झाले. पण महायुतीकडनं हा मतदारसंघ नेमका कुणाकडे जाणार? शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे जाणार? आणि इथला उमेदवार कोण असणार हे निश्चित झालेलं नाहीये. पण एकूण या मतदारसंघातलं चित्र बघितलं तर महायुतीचा उमेदवार इथे विजयी होताना दिसतोय, आघाडी घेताना दिसतोय. भिवंडी लोकसभा मतदारसंघ बराच काळ चर्चा सुरू आहे या लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत, कारण इथून उमेदवारी कुणाला दिली जाणार? कपिल पाटील भाजपचे उमेदवार इथून आहेत, जे सध्याचे मंत्री सुद्धा आहेत, केंद्रीय मंत्री, त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे हे उमेदवार आहेत, तगडे उमेदवार मानले जातात, त्यामुळे लढतही चुरशीची होणार आहे भिवंडीमध्ये. आणि या लढतीमध्ये सुरेश म्हात्रे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत ते आघाडी घेताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ काहीसा धक्का असू शकतो. कल्याण लोकसभा मतदारसंघ महायुतीमधला एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार जवळपास निश्चित मानलं जात होतं, कारण उमेदवार श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र सध्याचे इथले खासदार आहेत, 2 टर्म खासदार राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. प्रश्न हा होता की त्यांच्या विरोधात कोण असणार. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं महाविकास आघाडीच्या वतीनं वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. इथला विजय श्रीकांत शिंदेसाठी सोपा मानला जातोय कल्याण डोंबिवली मतदारसंघातला. पुढचा मतदारसंघ आहे कोकणामधला ठाणे. पुन्हा एकदा महायुतीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेचे जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामधला हा मतदारसंघ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे घर. शिवसेनेकडेच हा मतदारसंघ 2019ला होता. राजन विचारे इथून खासदार म्हणून निवडून आले होते, मात्र राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा राजन विचारे यांनाच उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांच्या विरोधात कोण असणार? शिवसेनेचा उमेदवार की भाजपचा उमेदवार हे अजून महायुतीमध्ये निश्चित नाहीये. परिणामी महायुतीमध्ये उमेदवार कोण यासाठी प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे चुरशीच्या लढतीमध्ये आघाडी जिंकणार की युती जिंकणार? उत्तर असं मिळतंय की युतीला इथे उमेदवार कुणीही असला तरी आघाडी मिळताना दिसेल. त्यामुळे ठाणे हा एकनाथ शिंदेसाठी काहीसा समाधानकारक चित्र दाखवणारा हा पोल. पुढचा मुंबईतल्या मतदारसंघांकडे आपण येऊयात. काही कोकणातले मतदारसंघ आहेत त्यांच्याकडे येऊयात, पण अगोदर मुंबईतले मतदारसंघ. उत्तर मुंबई मतदारसंघामधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पियुष गोयल. खरं तर ते जवळपास गेली अनेक वर्ष भाजपचं नेतृत्व करतायत. राज्यसभेमध्ये आतापर्यंत होते, पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरतायत पियुष गोयल. उत्तर मुंबईमधला उमेदवार असतील, पण त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार अजून घोषित झालेला नाहीये, कारण काहीशा चर्चा अजून सुरू आहेत. मतदारसंघांची अदलाबदल होते का, आणि तसं झालं तर उमेदवार कोण द्यायचा यामध्ये महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहेत. त्यामुळं
उमेदवार अजून घोषित झालेला नाहीये. शेवटच्या टप्प्यातले हे मतदारसंघ आहेत, त्यामुळे अजूनही वेळ आहे उमेदवार घोषित करायला. सोपा विजय असला मानला जातोय पियुष गोयल यांच्यासाठी या मतदारसंघामध्ये. पुढचा मतदारसंघ उत्तर पश्चिम मुंबई. उत्तर पश्चिम मुंबईचं चित्र अजूनही स्पष्ट नाहीये. याचं कारण असं आहे की महायुतीनं इथं आपला उमेदवार घोषित केलेला नाहीये. अमोल कीर्तीकर जे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत ते शिवसेना ठाकरे गटाकडे गेलेले आहेत. मात्र गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. गजानन कीर्तीकर हे निवडणूक लढणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. पण अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्यामुळं बाप लेक या निवडणुकीच्या रिंगणात नाहीत हे तर स्पष्ट झालंय. पण मग कोण असणार गजानन कीर्तीकरांच्या पुत्राच्या विरोधात याच्याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे, कारण महायुतीनं आपला उमेदवार इथे घोषित केलेला नाहीये. पण विजय मात्र इथे सोपा मानला जातोय तो महायुतीच्या उमेदवारासाठी. त्यामुळे आता प्रश्न इतकाच आहे की महायुती इथून कुणाला उमेदवारी देते. महायुतीला आघाडी मिळणारा हा मतदारसंघ उत्तर पूर्व ईशान्य मुंबई. या मतदारसंघामध्ये भाजपनं आपला उमेदवार बदललेला आहे. तिथले आमदार मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे. मनोज कोटक इथून खासदार होते, मात्र इथे उमेदवार बदललाय भाजपनं आणि मिहीर कोटेचा यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. तर शिवसेनेनं पुन्हा एकदा संजय दिना पाटील यांना इथे उमेदवारी दिलेली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे ते उमेदवार असतील. दोनही तगडे उमेदवार आहेत, त्यामुळे कट्टर काटेकी टक्कर असणार आहे. आणि यामध्ये मिहीर कोटेचा हे आघाडी घेताना दिसतात. काही महत्त्वाच्या मुलुंडमधल्या किंवा त्यांच्या मतदारसंघातल्या मुद्द्यांवर त्यांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतलेली दिसली. कदाचित त्याचा परिणाम त्यांच्या या उमेदवारीमध्ये आघाडी मिळताना पडलेला दिसू शकतो. उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपले उमेदवार घोषित केलेले नाहीयेत, कारण महायुतीकडनं इथून सध्या ही सीट आहे भाजपकडे. पूनम महाजन इथून खासदार आहेत, पण पूनम महाजन यांनाच पुन्हा तिकीट दिलं जाणार की दुसरं कुणाला तिकीट दिलं जाणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. आणि त्यामुळं महायुतीकडनं इथे उमेदवारी घोषित झालेली नाहीये. तर महाविकास आघाडी सुद्धा बहुधा महायुतीचा उमेदवार कोण असते याची वाट पाहत असावी. त्यामुळे महाविकास आघाडीकडनं सुद्धा इथे उमेदवारी घोषित झालेली नाहीये. पण एनडीए आणि इंडिया आघाडीचा विचार केला तर महायुतीला या मतदारसंघामध्ये फायदा होऊ शकतो. दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे सध्याचे खासदार आहेत, जे सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनाच पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं गेलंय. तर दुसरीकडनं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून अनिल देसाई, जे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे निकटचे मानले जातात. पण लोकसभेच्या रिंगणामध्ये काहीसा नौखा असणारा हा चेहरा आहे, ज्यांना दक्षिण मध्य मुंबईमधनं उतरवलं जाते. दक्षिण मध्य मुंबई हा एकूण मुंबईच्या मतदारसंघांचा विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे इथे सुद्धा टक्कर जोरात होईल असं वाटत होतं, पण जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार हा विजय सोपा असणार आहे राहुल शेवाळे यांच्यासाठी. पुढचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई. मुंबईचं टोक असणारा हा मतदारसंघ. या मतदारसंघामधनं शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत रिंगणात आहेत. अरविंद सावंत हे शिवसेनेचे खासदार आहेत या मतदारसंघामधनं, त्यामुळे विद्यमान खासदारांनाच इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण महायुतीचा उमेदवार कोण असणार, भाजपचा उमेदवार असणार की शिवसेनेचा उमेदवार असणार हे अजूनही निश्चित नाहीये. आणि त्यामुळे इथेही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाहीये. पण एनडीए आणि इंडिया आघाडी यांचा जर विचार केला तर इथे अरविंद सावंत सरप्राइझिंगली पिछाडीवर दिसत आहेत. आणि महायुती इथे कोण उमेदवार देते तो आघाडीवर असणार आहे. पण अर्थात ही टक्कर काटेकी असणार आहे आणि त्यामुळं इथे कोण उमेदवार दिला जातोय यावर बरंचसं चित्र स्पष्ट होईल. कोकणामधले दोन मतदारसंघ आहेत, रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांना महायुतीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार आहेत. आणि महाविकास आघाडीकडून माजी खासदार अनंत गीते यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवलेलं आहे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं. 2019 मध्ये सुद्धा या दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळाली होती. त्यावेळेस सुनील तटकरे हे विजयी झाले होते. पराभव केला होता त्यांनी अनंत गीते यांचा. पुन्हा एकदा सुनील तटकरे आणि अनंत गीते ही लढाई रायगडमध्ये पाहायला मिळणार आहे. लढत चुरशीची असणार आहे. आणि आत्ता मात्र चित्र काहीसं बदलताना दिसते, जी महायुतीसाठी काहीशी डोकेदुखी असू शकते, कारण अनंत गीते यांना या मतदारसंघामध्ये आघाडी मिळताना दिसते. प्रचंड लांब लचक असणारा अलिबागपासून गुहागरपर्यंतचा हा मतदारसंघ आहे.
आणि मग रत्नागिरी सिंधुदुर्ग तळकोकणातला हा मतदारसंघ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनही जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा मिळून असणारा हा मतदारसंघ, जिथे विनायक राऊत सध्या खासदार आहेत आणि त्यांनाच पुन्हा महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. पक्ष फुटल्यानंतर विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे. महायुतीनं मात्र इथं उमेदवार घोषित केलेला नाहीये. नारायण राणे की किरण सावंत, कुणाला इथून उमेदवारी दिली जाणार याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे, कारण भाजप आणि शिवसेना दोघेही या मतदारसंघावर दावा सांगतात. नारायण राणे यांनी तर आपला प्रचार सुद्धा या मतदारसंघामध्ये सुरू केलेला आहे. सोपा विजय मानला जातोय कुणासाठी? महायुतीसाठी. त्यामुळे महायुती इथं कोण उमेदवार देत आहे ते महायुतीसाठी जास्त फायद्याचं ठरू शकतं. जर उमेदवार महायुतीसाठी सहज पुढे जाणारा असेल तर हा मतदारसंघ हा उद्धव ठाकरेंकडून महायुतीकडे जाऊ शकतो. एकूण कोकण आणि महाराष्ट्र मुंबई इथल्या जागांचा आपण विचार केला. शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा कोकण आणि मुंबईतले हे मतदारसंघ, याची परिस्थिती काय ती आपण पाहिली. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आत्ता आपल्यासोबत आहेत. अंबादास दानवेजी, मला वाटतं तुम्ही सगळ्या जागांचं विश्लेषण ऐकलं, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं हा अंदाज आहे. महाराष्ट्रात आम्ही फिरत असताना मोठ्या प्रमाणावर एक अंडर करंट भारतीय जनता पार्टीचं सध्याचं जे देशातलं सरकार आहे याच्या विरोधात आहे. कारण फक्त घोषणा झालेल्या आहेत. अनेक लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना फोडण्याचं पाप केलं, राष्ट्रवादी फोडण्याचं पाप केलं, हे सुद्धा लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि म्हणून या विषयामुळं निश्चित महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावर विजय या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळवेल अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला निश्चित आहे. मुंबईतल्या जागांबद्दलचं तुमचं विश्लेषण? मुंबईत आत्ता शिवसेनेच्या ज्या 4 जागा जाहीर झालेल्या आहेत, 2 जागा अजून त्याचं डिटेल काँग्रेसला सोडलेलं आहे. काँग्रेस तिथे लढणार आहे. पण या 4 जागेचा जर विचार केला तर शिवसेनेनं हे उमेदवार फार आधीच जाहीर केलेले आहेत. आणि शिवसेनेची एक संघटनात्मक शाखांच्या माध्यमातून, बूथच्या माध्यमातून जी रचना आहे ती जर बघितली तर इथं सुद्धा शिवसेनेचा विजय फार दूर याच्यातला काही भाग नाही. मुंबईचा विचार केला तर दानवेजी, मुंबईचा विचार केला तर दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर इथल्या जागांची जर अदलाबदल केली महाविकास आघाडीनं तर चित्र काहीसं वेगळं असू शकतं. तुमचं पक्ष नेतृत्व यावर विचार का करत नाहीये? असं नाही, कारण शेवटी जी उत्तर जी तुम्ही म्हणताय उत्तर मध्यची जागा आहे, शिवसेना सातत्यानं इथून मनोहर जोशी सर निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर या सगळ्या मतदारसंघात शिवसेना भवन इथं आहे, दादरचा पट्टा आहे सगळा. आणि हा शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ असतो. आणि मागच्या वेळेस शिवसेनेनं एक नगरसेवक असलेले राहुल शेवाळे यांना उमेदवारी देऊन तेही निवडून आलेच होते. त्यामुळं अनिल देसाई तर एक राज्यसभेचे खासदार राहिलेले एक परिचित चेहरा आहे. आणि निश्चित आणि राहुल शेवाळे यांची ज्या पद्धतीनं मतदारसंघात आताच्या घडीला सगळ्या विषयात फार त्याच्यावर चॅनलवर बोलण्याची गरज नाही. पण आता असं आहे की परिस्थिती फार बदलली आहे ना. तुम्ही जो इतिहास सांगताय आणि आज जी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आहे फार बदललेली आहे. मग बदललेल्या परिस्थितीनुसार तुम्ही इतिहासाला थोडी मुरड घालत का नाहीये? असं नाही, जागा वाटप झालेलं आहे पूर्णपणे. मुंबईच्या सुद्धा 4 जागा शिवसेना लढते. शिवसेनेनं प्रचाराला सुरुवात मागच्या वर्षभरापासून केलेली आहे या सगळ्या मतदारसंघामध्ये. त्यामुळे शिवसेना या जागा लढणार. आता अंबादास दानवे म्हणत होते की काही चान्सच नाहीये, पण तुम्ही तर अजून आग्रही आहात की दक्षिण मध्य आणि उत्तर मुंबईची जागा जर बदलली तर चित्र वेगळं दिसू शकेल मुंबईमध्ये. मला असं वाटतं की म्हणजे हे जे काही चित्र आता दिसतंय म्हणजे दाखवण्याचं आपल्याकडनं जो ओपिनियन पोलच्या माध्यमातून आलंय, मला असं वाटतं की ग्राउंड रियालिटी फरक आहे याच्यामध्ये निश्चितपणे अनेक जागांवरती. म्हणजे आज तुम्हाला जर पाहायचं झालं तर म्हणजे उत्तर मुंबईमधले स्थानिक प्रश्न इतके मोठे झालेले आहेत आता की ज्या पद्धतीनं त्या उमेदवारांनीच स्वतःसाठी कठीण करून टाकलेली आहे ती सीट. म्हणजे त्यांचे जे वक्तव्य होतं की झोपडपट्टीवासियांना खार जमिनीवर पाठवावं, किंवा काल ज्या पद्धतीनं कोळी समाजाच्या सगळ्या गावठाणामध्ये गेले होते आणि नाकावरती रुमाल बांधून गेले होते, सगळे त्यांच्या विरोधामध्ये त्या पद्धतीने एक चित्र तयार होत आहे. तशाच पद्धतीचे चित्र आता उत्तर पश्चिम मला थोडंसं आश्चर्य वाटते, कारण एकंदर त्या मतदारसंघाचा जर तुम्ही आयाम बघितलात तर
एकनाथ शिंदे गटाच्या बाबतीमध्ये सहानुभूती असलेला वर्ग फार कमी आहे तिथं, म्हणजे फार कमी शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे जर शिवसेना आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढला, मोठ्या प्रमाणामध्ये तिथे मराठी आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर भारतीय आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुमचे काही मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जोगेश्वरीचा भाग असेल किंवा तुमच्या मालाडचा भाग असेल. त्यामुळे मला असं वाटतं की ही सीट तर सहज सोपी आहे, कारण आता कॅन्डिडेट देता येत नाही त्यांना, म्हणजे महायुतीला. आजची परिस्थिती अशी आहे की ते म्हणजे आमच्याकडचे काही गेलेले लोक प्रयत्न करतात असं दिसतं तिथं, त्याच्यामध्ये असेल किंवा उत्तर मध्यचं तुम्ही जर कॉम्बिनेशन बघितलं, तुम्ही सांगा हो, ते उत्तर मध्य, ठाणे, पालघर, काय गडबड काय आहे? म्हणजे काय तुमचं आणि शिवसेनेचं काय पटत नाही का? काय उमेदवार मिळत नाही? अडचण काय आहे? असं अजिबात नाही, फक्त एक संदर्भ क्लिअर करून पुढच्या मुद्द्यावरती येतो की मुळामध्ये या ठिकाणी सुद्धा उत्तर मुंबईचे उमेदवार आले होते या बीपीच्या स्टुडिओत, आणि त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं की स्लम हा त्या ठिकाणी डिडेव्हलप केला पाहिजे. खाराच्या पट्ट्यात पडण्याचा विषय ते बघाशी बोलले होते, चुकीचा मेसेज जाता कामा नये. हा एक त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की शेवटी उमेदवार केव्हा जाहीर करायचं ही एक राजकीय रणनीती असते. त्यातला सगळ्यात पहिला टप्पा होता, एक मिनिट, पहिला टप्पा होता की पहिल्या टप्प्याचे उमेदवार जे 19 आता पहिला टप्पा मतदानाला येतोय, त्यामुळे स्वाभाविकपणे सुरुवातीचे मतदारसंघ आवश्यक होते त्याचे उमेदवार पटापट जाहीर झाले, त्यांचे प्रचार सुरू झाले, नेते त्या प्रचारात गेले. आता मुंबईचा आपण एक महिन्यानंतर 20 मेला अजून महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे, त्यामुळे ते काही झाले, काही व्हायचे आहेत. त्यामुळे त्याचं मला वाटतं 2-3 दिवसामध्ये पुढच्या काळामध्ये पुन्हा नेते एकत्र बसतील आणि जागा वाटप हा काही मुद्दा त्यात जे काँग्रेसमध्ये सुरू होतं, प्रचंड लढाई, आजही सांगलीची लढाई त्यांचे उमेदवार जाहीर करून संपलेली नाही. आजही आमचे विचार म्हणजे काँग्रेसवाले करतात, मुंबई सुद्धा आमचे सचिन सावंत जे आहेत ते लढाई करतात, बदललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते बदलायला तयार नाहीत. त्यांनी शिवसेनेत परस्पर जागाही जाहीर करून टाकल्या, बिचारांना विचारलं पण नाही काँग्रेसवाल्यांना. अशी स्थिती महायुतीमध्ये नाही. प्रॉब्लेम काहीच नाहीये, कुठे प्रॉब्लेम आहे? करू ना, शेवटी असे राजकीय मिळत नाही की राजकीय चर्चेला तुम्ही आलात, एकच गोष्ट चर्चेला आला तर सांगून टाका ना, ठाणे तुमच्याकडे का एकनाथ शिंदे? मला असं वाटतं की हा निर्णय नेतृत्व करत असतं आणि जे निर्णय झालेला असेल ते समोर येणार तुमच्या. आणि पालघर मी पुन्हा तोच आहे विषय की जो निर्णय केंद्र सरकार करेल, केंद्रातले नेते करतील, इथल्या नेत्यांशी चर्चा करून करतील, त्यावेळी समोर येईल 2 दिवसामध्ये निर्णय तुमचा. एकच गोष्ट मी कविता सांगेन. पहिली गोष्ट अशी की ह्यांचे निर्णय सगळे जे आहेत ते महाशक्ती घेते आणि ही सगळी जण त्या ठिकाणी कटपुतली की ती काय म्हणतात त्याला, ह्याच्यामधला डायलॉग होता आनंदचा त्यातला. तर प्रश्न असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की एकनाथ शिंदे किंवा अजितदादा गटाला काही उमेदवार जर त्या ठिकाणी दिले किंवा त्या ठिकाणी सीट दिल्या तर निवडून येऊ शकत नाही याची खात्री नाही त्यांना, आणि म्हणून ते त्यांचेच उमेदवार देखील कापायचा प्रयत्न करतात. भावना गवळीना कोणी कापलं, एकनाथ शिंदेनी कापलेलं नाही आहे, ते महाशक्तीने कापलेलं आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र मुंबईमध्ये देखील हेमंत पाटील भावना गवळी सोडून तेच केलं, तेच सांगतोय. शेअरिंग मध्ये आमचा प्रॉब्लेम झाला असेल, पण आम्ही सीट शेअरिंग झालं आमचं झालंय का? नाही, कशात काय पत्ता नाही अजून. प्रश्न काय आहे की उमेदवार कोण देण्याचे एकनाथ शिंदे गटामधले हे देखील हेच ठरवत आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये झालेलं काय, का अडकलेलं आहे की त्यांना दिसतंय की एकनाथ शिंदे गटाचा जर उमेदवार दिला तर तो पडणार आहे, त्यापेक्षा आम्ही देतो. हे संघर्ष चालला आहे. एक लक्षात घेतलं, एक मिनिट. मुळात असं आहे की जर खरंच मान सन्मानाचा विषय असेल तर बिचारे खरगे काय म्हणतात तेही क्लिप आहे का की मला सन्मान काहीच नाही म्हणून, त्यांची क्लिप फिरती आहे. त्यामुळे मान सन्मानाचा विषय करू नये, एक भरकटत नाही विषय, मान सन्मानाचा चालला. दुसरा असा आहे की मुळामध्ये शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाचं धोरण असतं. शिवसेनेचं उमेदवार जाहीर करेल, उमेदवारी फडणवीसांनी जाहीर केली. सचिन अहिर मगापासून हात वर करतायत, त्यांना त्यांची रिएक्शन बहुतेक द्यायची. सचिन अहिरजी. उद्धव ठाकरे नाही, पहिली गोष्ट इकडे की आमच्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही दुसऱ्याचे उमेदवार जाहीर करत नाही, जे ठाण्यामध्ये किंवा कल्याणमध्ये चाललेले आहेत त्याच्यामध्ये म्हणत नाही. तुम्ही हे बघा की मुळामध्ये मुंबईचं ज्यावेळी विश्लेषण करत असताना भारतीय जनता पार्टीने सिटिंग 2 MP चेंज केलेले आहेत उमेदवारी, म्हणजे नेगेटिव्ह इन्कम्बन्सी नाही आहे का? एवढं जर कॉन्फिडन्स असतं तर केलं, त्यांनी का केलं? पार्टी विथ डिफरन्स म्हणणार आहेत प्रमोद महाजनजींच्या कन्या जे सिटिंग MP आहेत त्यांना अजून उमेदवारी जाहीर करत नाही. म्हणजे याच्यातूनच दिसतोय की पाहिजे तसं अलबेल नाही आहे, कारण ग्राउंड रिॲलिटी वेगळी आहे. 2004 साली मी देखील त्या गोष्टीला साक्षीदार होतो, कारण मी देखील त्यावेळी लोकसभेचा उमेदवार होतो. याच मुंबईनी 6च्या पैकी 5च्या 5 लोकसभा सीट हे त्यावेळी काँग्रेसला दिलं होतं. म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की जर रिॲक्शन करायची जर वेळ आली तर मुंबई व्हायलेंटली किंवा व्हायब्रंटली हे रिॲक्ट करू शकतो.
ही वस्तुस्थिती नकारता येत नाही. आणि आता जो कॉम्बिनेशन सामाजिक जे आपण जर पाहिलं असेल किंवा सर्व वर्गाच्या लोकांना एकत्रित जर पाहिलं असेल, आपण आता जर बघतोय की मराठी मतदारांची जी टक्केवारी जी कमी होत असताना पण भारतीय जनता पार्टीने अमराठी उमेदवार दिलेत. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, पण एक मनामध्ये एक शंका कुशंका निर्माण होते आणि त्यातून अशी एक परिस्थिती निर्माण होते की सर्वच तुम्ही गुजरातला देतात, आता उमेदवार पण तुम्ही देता, काही हरकत नाही. परिस्थिती अशी आहे की रिॲक्शन ही मोठ्या प्रमाणावरती मुंबईतून सुरुवात झाली आणि जे शिवसेनेबद्दल घडलं, जे राष्ट्रवादीमध्ये घडलं आणि जे महाराष्ट्राची राजकीय स्थिती जी निर्माण झाली त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती रिॲक्शन ही मुंबई आणि हा कोकण पट्टा दिल्याशिवाय राहणार नाही. बरं, म्हणजे या सगळ्यात मोठ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे की या बदलत्या राजकीय परिस्थितीचे परिणाम दिसतील. सचिनाईजी रहा आपल्यासोबत. सरिता कौशिक एबीपी माझाच्या संपादिका त्या मगापासून हात वर करतात, बहुतेक त्यांचाही काही महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ऐकायचा आहे. सरिताजी. आणि खरं तर मला कविता उत्तर सुद्धा समोरून अपेक्षित आहे. मला आत्ताचा जो काही ओपिनियन पोल सांगतोय त्यावरून एक जी महत्वाची गोष्ट दिसते ती ही आहे की शिवसेनेसाठी हा खूप मोठा धक्का आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी. कारण मुंबई आणि कोकण हे जो गड होता शिवसेनेचा, तिथनं कुठेतरी मुंबईमधनं शिवसेना या ओपिनियन पोलला बघितलं तर साफ होते अशा पद्धतीचं चित्र आहे. या आणि एकीकडे आपण नेहमी म्हणायचो की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी महाराष्ट्र एक भाग आणि मुंबई ही अतिशय महत्वाचा असा दुसरा भाग होता. आणि त्या पार्श्वभूमीवर आपण आत्ताचा जर ओपिनियन पोल पाहिला तर मुंबई आणि कोकण हे जे दोन शिवसेनेचे गड होते, दोन्हीकडे अत्यंत मोठा धक्का उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला मिळतोय. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि जर इथं अशा प्रकारचे असाच निकाल जर आला जे हे ओपिनियन पोल्स दाखवतात आहेत तर ह्याचा खूप मोठा फटका शिवसेनेच्या अस्तित्वावर येईल. त्यामुळे शिवसेनेला आता विचार करावा लागणार आहे का की आता ज्या पद्धतीची युती केली ही सेक्युलर शिवसेना हवी आहे का इथं लोकांना, की हा निर्णय चुकला. जर अशाच पद्धतीचा निकाल आला तर शिवसेनेला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि त्याची उत्तरं खरं तर आता मला वाटतं आपल्याला शिवसेनेच्या नेत्यांकडनं घेतली पाहिजे. पण त्याचबरोबर कविता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की कोकणाचं तू जे सांगितलं त्यात अजित पवारांसाठी खूप मोठा धक्का आहे. अगदी त्यांचे उजव्या हात असलेले जर सुनील तटकरे हारणार असतील तर, केंद्रीय मंत्री असणारे कपिल पाटील हारणार असतील तर भाजपासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का. एक छोटीशी कमेंट फक्त पटकन एवढं तर एकंदरीत शिवसेना या लॉसकडे कसं बघते? नाही, पटकन एवढंच सांगतो. मगाशी मराठी अमराठी करण्याचा वाद प्रयत्न निर्माण आमचे सचिन अहिरजी करतायत. आपण प्रियंका चतुर्वेदी कोण होत्या, मराठी होत्या, मला आजच कळलं, मला नवीनच माहिती मिळाली. त्यामुळे ज्यावेळी सोयीचं असतं त्यावेळी अमराठी लोकांना प्राधान्य द्यायचं, हे उद्धव ठाकरेंचं धोरण राहिलंय. आणि ज्यावेळी सोयीचं नसतं त्यावेळी मराठी कार्ड खेळायचं. त्यामुळे हा मुद्दा. दुसरा असं आहे की एकूण मला फक्त एक मुद्द्यात मांडायचं की आपण गेले महिनाभर तुमचा सर्वे आला होता, त्यावेळीच्या सर्वेमधलं चित्र महाराष्ट्रात जे होतं ते खूप वेगळं होतं आणि आता चित्र वेगळं आहे. त्यावेळी तुम्हीच आम्हाला महाविकास आघाडी जास्त जागा आणि महायुतीला कमी जागा दाखवत होतात. इलेक्शन अजून चाललंय, मोदीजींची अजून सभा होत आहेत आणि मोदीजी आणि राहुल गांधी वर्सेस लढाई सुरू झाली आहे. या 100% तुम्हाला सांगतो पुढच्या काळामध्ये महायुती पूर्ण मोठ्या ताकदीने, त्यात रायगड सुद्धा आलं आणि आणखीन एक जागा दाखवत आहे. महायुतीच्या जागा कमी होताना तर या सर्वेमध्ये सुद्धा दिसतात आणि त्या सर्वेमध्ये पण वाढलेत ना. मागच्या तुम्हीच तुमच्याच सर्वेमध्ये मागच्या सर्वेमध्ये तुम्हाला 20-22 काहीतरी जागा देत होता आणि 28 जागा महायुतीला महाआघाडीला देतो. तो शिफ्ट झाला यावेळी. म्हणून सांगतो की पुढच्या टप्प्यामध्ये अजून इलेक्शन रंगती आहे, अजून पहिल्या टप्प्यात मतदान झालं नाहीये. माननीय मोदींच्या सभा महाराष्ट्रात बाकी आहेत. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये जे चित्र म्हणजे जो महायुतीचा जो मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे तो पुढच्या काळात दिसेल, आपल्याला जास्त जागा येताना दिसतील. बरं, महाराष्ट्रामधल्या 48 जागांचं चित्र आपण विभागवार पाहिलेलं आहे. 48 जागांचं जे चित्र पाहिलं त्यानुसार महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंतर बरंच आहे, पण महायुतीला सुद्धा अनेक जागांवर फटका बसताना दिसतोय तर महाविकास आघाडीला काही जागांवर फायदा होताना दिसतोय. विभागवार चित्र, परिस्थिती वेगवेगळी आहे. अर्थात हे सगळे अंदाज आहेत, आत्ताचा मूड आहे. पहिल्या टप्प्याला आत्ता नुकती सुरुवात होतीये आणि बाकीच्या टप्प्यांची तयारी सुरू आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा महाराष्ट्रात होत असतात तेव्हा देशामध्ये नेमकं काय घडतं याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे देशाचे आकडे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघाचं चित्र आपण पाहिलं. विदर्भामध्ये महायुतीला 7 जागांचा अंदाज तर महाविकास आघाडीला 3 जागांचा अंदाज या ओपिनियन पोलमधनं वर्तवण्यात आलाय.
मराठवाड्यामध्ये 8 पैकी 4 जागा ठाकरे गटाला तर भाजपला 3 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. एकूण महाराष्ट्राचं चित्र पाहिल्यानंतर हे चित्र महाराष्ट्राच्या नकाशावर कसं दिसतं तेही आपण बघूयात. महाराष्ट्राचा जर नकाशा बघितला आणि 48 लोकसभा मतदारसंघ पाहिले तर महायुती जे आपल्याला भगव्या रंगाचे जे सगळे मतदारसंघ दिसत आहेत ते महायुतीचे मतदारसंघ असतील. तिथे महायुतीला आघाडी मिळताना दिसते. त्यामुळे जर विदर्भाचा बराचसा मोठा पट्टा, इथे गडचिरोली मतदारसंघ आहे, तिथे सध्या महाविकास आघाडी घेताना दिसतेय. बाकी मात्र विदर्भाच्या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीमध्ये सुद्धा काहीसं चित्र वेगळं दिसतंय. पण या पट्ट्यामध्ये महायुती आघाडी घेताना दिसते. उत्तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मतदारसंघामध्ये नंदुरबार वगळता महायुती आघाडी घेताना दिसतेय. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बराचसा भाग इथे मात्र महाविकास आघाडी आपलं अस्तित्व चांगलं टिकवताना दिसतेय. पुन्हा एकदा कोकणामध्ये जर आपण खाली तळकोकणामध्ये वगैरे गेलो तर तिथे सुद्धा महायुती आपलं अस्तित्व दाखवताना दिसतेय. त्यामुळं महाराष्ट्राचा एकूण मॅप जर आत्ताची राजकीय परिस्थिती पाहिली तर कसा दिसतो तर तो असा. पुन्हा एकदा जे आपल्याला भगवे मतदारसंघ दिसत आहेत, भगवा पार्ट दिसतोय, हा पार्ट व्यापलेला आहे महायुतीनं आणि जो निळा पार्ट आहे तो महाविकास आघाडीनं. त्यामुळे टक्कर काटेकी असणार आहे महाराष्ट्रामध्ये. सध्या जरी महायुतीला चांगल्या जागा, जास्त जागा मिळताना दिसत असल्या तरी महाविकास आघाडी सुद्धा 2019च्या तुलनेमध्ये चांगली प्रगती करताना दिसते आपल्याला महाराष्ट्रामध्ये. यानंतर आपण देशाचा अंदाज काय सांगतो. महाराष्ट्राचा अंदाज पाहिला, मतदारसंघ निहाय अंदाज पाहिला, देशाची टक्केवारी काय सांगते. देशामध्ये एनडीए आणि इंडिया आघाडी हे 2 सध्या प्रमुख विरोधी फोर्सेस आहेत जे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. मतांची टक्केवारीचा विचार केला तर एनडीए 46.6 म्हणजे जवळपास पडणाऱ्या मतांपैकी निम्म्या मतांवर एनडीए दावा सांगते. निम्मी मतं एनडीएला पडू शकतात. नरेंद्र मोदी हा एनडीएचा प्रमुख चेहरा आहे. तर इंडिया आघाडीला 39.8% इतकी मतं पडू शकतात. आणि इतर पक्षांचा विचार केला जे एनडीए आणि इंडिया दोघांमध्येही सध्या सहभागी नाहीये ते पक्ष 13.6% मतांवर दावा सांगू शकतात. आत्ताचा ओपिनियन पोल, आत्ताचा देशाचा जो मूड आहे त्यानुसार ही मतांची टक्केवारी जेव्हा जागांमध्ये परिवर्तित होते त्यावेळेस चित्र काय दिसतं. एनडीएला 373 जागा मिळताना दिसतात. अर्थात या जागा भाजपच्या नाही आहेत, या जागा एनडीएच्या आहेत. एनडीए 400 पार जाईल असा अंदाज वारंवार व्यक्त केला जातोय. तीच टॅगलाईन आहे एनडीएच्या एकूण आत्ताच्या संपूर्ण प्रचाराची असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण हा आकडा 373 पर्यंत सीमित होताना दिसते. तर दुसरीकडे इंडिया आघाडी ही प्रगती करताना दिसते. 155 जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात. यामध्ये अनेक पक्षांचा समावेश आहे, अनेक पक्षांच्या अनेक उमेदवारांचा समावेश आहे. इतर पक्ष जे आहेत जे या दोन्हीमध्ये सहभागी नाही आहेत त्यांना 15 जागा मिळू शकतात. पण जी प्रमुख लढत आहे त्यामध्ये अंतर खूप दिसते. 373 155 कुणाला किती जागा मिळू शकतात पक्षनिहाय पाहूयात. पक्षनिहाय एनडीए मध्ये महत्त्वाचे 2 भाग आहेत, एक भाजप आणि एक भाजपचे मित्रपक्ष. भाजपला 324 जागा मिळू शकतात. भाजपला 370 पार आपण नेऊ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला आहे. पण सध्याचा जर देशाचा मूड पाहिला तर भाजप एबीपी माझा सी वोटर सर्वेनुसार 324 पर्यंत थांबताना दिसतोय. मित्रपक्ष 49 जागा जिंकू शकतात. दोघांच्या मिळून जागांची आकडेवारी होतीये 373. तर इंडिया आघाडी याच्यामधला सगळ्यात प्रमुख पक्ष काँग्रेस 67 जागा जिंकू शकतो. 2019ला काँग्रेसनं ज्या जागा जिंकल्या होत्या त्या तुलनेमध्ये ही वाढ आहे जागांमध्ये काँग्रेसच्या. तर काँग्रेस सोबत जे मित्र पक्ष आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक पक्षांचा समावेश आहे हे सगळे मिळून 88 जागा जिंकू शकतात. त्यामुळे 67 आणि 88 असं मिळून इंडिया आघाडी 155चा आकडा गाठू शकते. त्यामुळे देशामध्ये मतांची टक्केवारी कशी असू शकते, जागांचं विभाजन कसं होऊ शकतं ह्याचा हा एक मोठा अंदाज होता. महाराष्ट्राचं चित्र आपण पाहिलेलं आहे. एकूण देशाचं चित्र आपण पाहिलेलं आहे. देशामध्ये एनडीएला साधारण किती जागा मिळू शकतात आपण पाहिलंय. 400 पार असं जरी म्हटलं जात असलं तरी 400 पार हे गाठणं एनडीएसाठी सहज शक्य नाही हे मात्र दिसते. पण दुसरीकडे इंडिया आघाडीला जरी बहुमताचा आकडा गाठता येत नसला तरी इंडिया आघाडीच्या जागांमध्ये मात्र वाढ होताना दिसते. काँग्रेसच्या जागांमध्ये पण खूप मोठी वाढ होताना दिसत नाहीये जितकी राहुल गांधींच्या यात्रेनंतर होईल असं चित्र दिसत होतं. तसं काही आकडे तर आता सांगत नाही. मला म्हणजे मगाशी महाराष्ट्राचाच ओपिनियन पोल होता त्याच्यामध्ये देखील आमचं काही म्हणजे खऱ्या अर्थानं मूलभूतरित्या आक्षेप होते. कोल्हापूरची जागा असेल, सोलापूरची जागा असेल, अनेक ठिकाणी म्हणजे अजून प्रचाराला सुरुवात देखील झालेली नाही अनेक ठिकाणी. आम्हाला वाटतं की निश्चितपणे हे चित्र महाराष्ट्रात देखील
उलट्या बाजूला होऊ शकेल. आणि दुसरीकडे एकंदर देश पातळीवरचं जे वातावरण आहे, तुम्हाला जर नुसतं ते भारतीय जनता पक्षाचा उदो करणारी एक प्रोपोगंडा मशिनरी एक मोठ्या प्रमाणामध्ये दिसते, त्याच्या पलीकडे जो जनमानसामध्ये बेरोजगारीचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे, एकंदर जे मूलभूत मुद्दे ज्याच्याकडनं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपा आणि मोदीजी स्वतः करतायत मासे मच्छीच्या माध्यमातून, ते मुद्दे इतके प्रखर झालेले आहेत. मासे मच्छी जातात का फार वाईट वाटतं ना याबद्दल? नाही, निश्चितपणे म्हणजे असं ह्याबद्दल नाही. ह्या देशामध्ये एका रंगामध्ये रंगवण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर ते होत नाही. परंतु ज्या पद्धतीनं वळवण्याचा प्रयत्न झालाय ते लोकांना मान्य होत नाही. आणि मोदीजी 10 वर्षामध्ये काय आहेत, त्यांचे जुमले काय आहेत आणि आता काय जे बोलतात ते कसं असत्य असतं ते देखील लोकांना कळलेलं आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जे इंडिया आघाडीला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय, मला असं वाटतं की हे जे चित्र आहे, हे ज्या पद्धतीत दिसतंय ते तसं नाही आहे. आमच्या दृष्टिकोनातून 180 ते 200च्या खालीपर्यंत भारतीय जनता पक्ष येणार आहे आणि एकंदरच चित्र देशाचं बदलताना दिसणार. तुमच्या किती येणार? आम्हीच इंडिया आघाडीचे प्रमुख आहोत, त्यामुळे ह्या पुढच्या कालावधीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार, तुम्ही त्यांच्या जागांचा अंदाज इतक्या स्पष्टपणे सांगितला, तुमच्या जागा किती येणार? आमच्या दृष्टिकोनातून आमच्यामध्ये भरघोस वाढ होण्याची शक्यता सांगायला काय हरकत आहे? आकडा आता मी सांगायचं म्हणजे आता आम्ही 150 पार करू म्हणजे ह्याला काही अर्थ नाही बोलण्याला. त्या पद्धतीने सांगता येणार नाही की हा आकडा कसा सांगावा. परंतु निश्चितपणे तुम्ही जर भाजपचा आकडा सांगू शकता, एनडीएचा आकडा सांगू शकता, तर तुम्ही काँग्रेसचा आकडा का नाही सांगू शकता? परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं एका मोठ्या हेजिमॉनिक फोर्सशी आम्ही लढत आहोत, मशिनरीची संपूर्ण ताकद त्यांच्याकडे आहे, ग्राउंडवरती जनतेच्या हिशोबाने आम्ही लढत आहोत, जनतेच्या बरोबर लढत आहोत. आणि साऊथ मधला जो संपूर्ण पट्टा आहे जिथं भारतीय जनता पक्ष नेस्तनाबूत होताना छाती ठोकपणे 400 पार म्हणतात, तुमच्या आकड्याचा अंदाज पण या वेळेला ते भारतीय जनता पक्ष तडीपार हा जो काही आमचा स्लोगन आहे ते होणार आहे. आम्ही येणार आहोत सत्तेमध्ये, आम्ही तेच सांगतोय. इंडिया आघाडी इज गोइंग टू बी इन पॉवर. आपण सत्तेमध्ये येण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागतो. 272चा आकडा आम्ही बनवू. त्यातला तुमचा किती असणार? आम्ही एक पिवटल फोर्स तर असणारच आहोत त्याच्यामध्ये, त्याच्यात काही शंका नाही. त्यामुळे या दृष्टिकोनातून पूर्ण देश पातळीवरती साधा तुमच्या आकड्याबद्दल जर शाश्वती नसेल, तुम्ही तो सांगायला, तर तुम्ही कसं मतदारांना कन्व्हिन्स करणार? नाही, मतदारांना कन्व्हिन्स करण्याची प्रक्रिया ही ग्राउंडवरती चाललेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न आहेत त्याला उत्तर काँग्रेस पक्ष देत आहे. हे जे न्याय पत्र आम्ही जे काढलं लोकांना 5 न्याय घेऊन तुम्ही लोकांच्या प्रश्नांना उत्तर देता, माझ्या प्रश्नाला फक्त उत्तर नाही. हा जो आकडेवारीचा विषय आहे बघा, लक्षात घ्या, आता तर निवडणुका सुरू झालेल्या आहेत. हवेमध्ये लक्षात घ्या, ऐकून घ्या, 400 पार हा लोकांना भुलवण्यासाठी आहे. हा जो आकडा आहे आजच्या परिस्थितीमध्ये त्यांनाही तो आकडा माहिती नाहीये. नुसतं स्लोगन देण्याचं, कारण ही त्याच्यामध्ये काय जुमला देण्याचा प्रकार आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये त्यांनी 150 पार सांगितलं होता, आलं होतं का? सगळ्या राज्यांना मला सांगतो, मी म्हणूनच सांगितलं की मला मुद्दाहून एक योगायोगाने माझ्याकडे 2019 लोकसभेचा एबीपी माझाच एक्झिट पोलचा आहे, त्या मुद्दा हे काढलं आणि ते एक्झिट पोलचा रिझल्ट होता 34 जागा भाजप आणि 14 जागा काँग्रेस प्लस याच्यामध्ये. पण प्रत्यक्षात निकाल आला तो आपण बघितला, 42 जागा भाजपा युती आणि 5 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यामुळे तुम्ही जो जागा दाखवता आणि तुमच्याच सर्वेचा आधार घेऊन की ज्या पद्धतीने मतं वाढतायत. नंबर 2, अजून मोदींच्या महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या नाहीत. मोदीजी वर्सेस राहुल गांधी ही एकमेव लढाई धनकन खूप मोठं अंतर निर्माण करणारी आहे काँग्रेसच्यामध्ये. कितीही आमच्या मित्रांनी आवडला, शेवटी असं मुंगेरीला हसीन स्वप्ने अधिकार असतो. आता आपण मुंगेर के स्वप्न नावाची सिरीज बघतो, तसं आमच्या काँग्रेसच्या मित्रांना कितीही तसे स्वप्न पडू देत, पण या देशातल्या जनतेचं हे मत निर्धार नक्की आहे की जो बरं तुमच्याच आकडा सांगतो 324 तुम्ही देता, आम्ही 370च्या जवळ आम्ही थोडे आहोतच. 47% मतं तुमचा सर्वे सांगतोय, आमचा दावा तर आम्ही 51% प्रयत्न करतोय. म्हणजे जो निर्धार आम्ही केलाय, जो लक्ष आम्ही ठेवलंय, त्या लक्ष्याच्या जवळ आम्ही चाललोय असं तुमचेच सर्वे सांगतायत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये अजून महिना निवडणुकीला आहे. तुम्ही समाधानी नाही, समाधान आम्ही आनंदीच आहोत, आम्ही जिंकणारच आहोत, आम्ही जिंकणारच आहोत. गेल्या वेळेला 36% मतदान भारतीय जनता पक्षाला झालं होतं आणि ही लढाई 36 वर्ष 64%ची आहे. इंडिया आघाडीमध्ये बहुतांश घटक पक्ष आलेले आहेत, म्हणजे काही पक्ष बाजूला ठेवले तर, आणि त्यांचं ज्या वेळेला तुम्ही इंटिग्रेशनच बघता त्यावेळेला हा 39%चा जो आकडा आहे तो पूर्णपणे अमान्य होतो. आणि म्हणूनच एकंदर देशाचं चित्र बदलणार आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये खोटे 400 पार हे आकडे आम्हाला सांगता येत नाही, आम्ही सत्य बोलणारे लोक आहोत. त्यामुळे एकंदर चित्र बदलणार आहे. आम्हाला माहिती आहे की ह्यांचा आकडा जो सांगतायत ते लोकांना भुलवण्यासाठी आहे, कारण ग्राउंड रिअलिटी अशी आहे की लोकांना सांगण्यासाठी यांच्याकडे काही नाही.
मतांची टक्केवारी जरी एक अंदाज सांगत असली तरी एकूण देशाचा विचार करता किंवा आपल्या पद्धतीचा विचार करता मतांची टक्केवारी तशीच्या तशीच जागांमध्ये परिवर्तित होते असं नाही. त्यामुळे मतांची टक्केवारी लोकांचा कल काय याचा अंदाज आपल्याला नक्की देते, पण तोच अंदाज जागांच्या बाबतीत परिवर्तित होईल हे मात्र कुणालाही ठामपणे सांगता येत नाही आणि म्हणून दोनही आकडे पाहणं हे महत्त्वाचं ठरतं. सचिन अहिरजी, सचिन अहिर यांचा आवाज पोहोचतोय का आपल्याकडे? पीसीआर प्लीज कन्फर्म. हा, येतोय का आवाज? हा सचिन अहिरजी बोला. हॅलो, बोला बोला. येतोय का? येतोय बोला. नाही, माझं स्पष्ट मत आहे की पूर्ण देशामध्ये जर आपण पाहिलं असेल तर विभिन्न मुद्दे आहेत आणि अब की बार मोदी सरकार अच्छे दिन हा 2 जुमले झाल्यानंतर आता परत संकल्प करून घेऊन अब की बार 400 पार ते दिसायला चांगले दिसत आहेत, परंतु जे घोषणा त्यांनी आणि ज्या वस्तुस्थितीला धरून ज्या गोष्टी त्यांनी केलं पाहिजे होता ते न केल्यामुळे नेगेटिव्ह इन्कम्बन्सी पूर्ण राज्यभरामध्ये विभिन्न राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. आता नितीश कुमार यांनी निर्णय बदलल्यानंतर पण देखील तेजस्वी तिकडे रोखण्याचं काम करतायत. राजस्थानमध्ये एक आणि छत्तीसगडमध्ये एक नेहमी प्रवाह राहिले कारण राज्यामध्ये जर एक वेगळं मत घेतलं तर परत देशाच्या निवडणुकीमध्ये पण ते वेगळं मत बांधण्याचं काम करतायत. साऊथमध्ये पूर्ण आपण जर बघितलं तर 28 सीटमध्ये मेजर सीट्स त्यांना आपल्याला कर्नाटकामध्ये मिळाले. आता कर्नाटकामध्ये पण सत्तांतर झाल्यानंतर काय होईल नाही होईल आणि महाराष्ट्राचा घोडा देखील इकडे अडतोय. ही अशी वस्तुस्थिती असल्यामुळेच जे परसेप्शन आणि नेरेटिव्ह तयार केली जाते की नाही सरकार तर येणारच आहेत, आता संख्या किती होते या दृष्टिकोनातून सर्वे, या दृष्टिकोनातून ओपिनियन पोल ह्याच्याकडे न बघता ह्याची विश्व जी क्रेडिबिलिटी राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून पण देखील मला विश्वासार्हता नाही असं तुमचं म्हणणं आहे. पोल्स मध्ये आलेले आहेत ते जर हायलाइट केले तर मला वाटते योग्य होणार आहे. नाही, विश्वासार्थी राहिली पाहिजे, नाही असं नाहीये, कारण आपण त्याशिवाय त्यांच्या एकूण नॅरेटिव्ह बद्दलची विश्वासार्हता राहिलेली नाहीये असं तुमचं म्हणणं. उन्मेष पाटील जी तुमच्यासाठी मात्र हे सगळं चित्र केली बोला सरकारची राहिलेली नाहीये. बर, उन्मेष पाटील जी तुमच्यासाठी मात्र हा एकूण ओपिनियन पोल हे एकूण चित्र हे फार धक्कादायक आहे, कारण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडून बाहेर पडलात, दुसरा पक्ष तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस तुमचीच झाली, पण शरद पवार हे काही तुम्हाला तुमच्या ज्या जागा आहेत त्या टिकवून देताना दिसत नाहीये. मग ती बारामती असेल, शिरूर असेल, एकही जागा मिळत नाहीये. नाही, ओपिनियन पोलचा आम्ही त्या ठिकाणी नाही, याच्यामध्ये निश्चितपणे बदल होईल. आता मगाशी भारतीय जनता पार्टीचे आमचे सहकाऱ्यांनी जे प्रवक्त्यांनी जे सांगितलं की मागच्या वेळेला तुम्ही दाखवलेल्या ओपिनियन पोलपेक्षा जास्तीच्या जागा त्यावेळेला भाजपला मिळाल्या, त्यामुळे याच्यामध्ये बदल होईल. निश्चितपणे काटेका संघर्ष आपण म्हणतो तशी परिस्थिती आहे, ते स्वीकारतो, परंतु आम्हाला या ठिकाणी जास्तीच्या जागा नक्की मिळतील. एखाद दुसरी जागा सोडली तर आमच्या हिश्यातल्या आम्ही 80% जागा खेचून आणू, याच्याबद्दल आम्हाला विश्वास आहे. आमचं नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि देशातलं एकंदरीत चित्र पाहता आता मतदार देखील जो फ्लोटिंगचा मगाशी जो मुद्दा काढला होता, जो फ्लोटिंग वोटर आहे, तर देशात जर मोदी साहेबांचं सरकार येणार आहे तर आपलं मत कशाला वाया घालवायचं असा विचार करणारा सुद्धा मतदार असतो. तो मतदार आणखी 1-2-5% जरी कन्वर्ट झाला तर जिथं संघर्षाची परिस्थिती असते ही अपेक्षा नक्की असू शकते, निवडून येण्याकडे ती बदलू शकते. आणि आता या संपूर्ण चर्चेमधून जे देशाचं चित्र आपण पाहिलं, राज्याचं चित्र आपण पाहिलं, त्याच्याबद्दल एकूण क्लोजिंग कमेंट, शेवटची कमेंट सरिता कौशिक यांच्याकडनं जाणून घ्यायची. सरिताजी. कविता, यात मला एकच इंटरेस्टिंग पॉइंट जो वाटतोय तो म्हणजे 2019 आणि 2024 आत्ताचा जो ओपिनियन पोल आहे तो जर बघितलं तर काँग्रेसही वाढते आणि भारतीय जनता पार्टी पण वाढते. पण ह्याच्यातला इंटरेस्टिंग भाग हा आहे की जे मित्र पक्ष आहेत, काँग्रेसचे जे मित्र पक्ष आहेत, मग तेव्हाचं युपी असो किंवा इंडिया आघाडी असो, यामध्ये त्यांच्याही जागांमध्ये एक चांगली वाढ होताना आपल्याला दिसते. मात्र भारतीय जनता पक्षाचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या जागांमध्ये मात्र आता ह्या खेपेला 19च्या तुलनेत वाढ होताना दिसत नाहीये. याचा अर्थ की एखादा पक्ष स्वतः वाढत असताना इतर पक्षांसाठी
काय स्पेस ठेवतो किंवा ती स्पेस आहे का, हा खरं तर सुद्धा या ओपिनियन पोलचा सगळ्यात महत्वाचा अर्थ आता बाहेर येतोय. देशाचं चित्र पाहिलं, महाराष्ट्राचं चित्र पाहिलं, पण सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की महाराष्ट्राकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि महाराष्ट्राचे जे आकडे असतील ते फक्त लोकसभेच्या निवडणुकीत पुरते महत्वाचे राहणार नाहीत, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुका ज्या काही महिन्यांवर असतील या लोकसभा निवडणुकांनंतर त्यावरही त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यावरही याचा परिणाम असणार आहे. त्यामुळे कोणता पक्ष कुठल्या विभागामध्ये आपली ताकद मजबूत करते, कुठले विभाग आपल्याकडे राखते, यावर पुढच्या निवडणुकांची गणितं सुद्धा ठरणार आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती महाराष्ट्राच्या बाहेर जितकी महत्वाची तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा बरीच जास्त महाराष्ट्रामध्ये महत्वाची. आज सगळ्या मतदारसंघांचा आढावा आपण पाहिला, देशाचं एकूण चित्र आपण पाहिलं. 400 पारचा नारा पूर्ण होते की नाही हे याचं उत्तर ओपिनियन पोलमध्ये तरी नकारात्मक येते. पण भाजपच्या नेत्यांचं, माझ्यासोबत बसलेले केशव उपाध्ये यांचं म्हणणं आहे की त्यांचा 400 पारचा आकडा पूर्णच होणार आहे. सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झाले, सगळ्यांनी आपापली मतं इथे मांडली. प्रत्येकाच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांसाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.